सर्वप्रथम सरांना नमस्कार करते. कुबल नमस्कार. मॅडमना नमस्कार. उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत. आज ऍडव्हान्स अष्टक वर्गाचा तास आहे. अष्टक वर्ग आणि ऍडव्हान्स अष्टक वर्ग या दोघांची सांगड घालून एखाद्या जातकाच्या जीवनातला कोणता भाव किंवा त्याच्या कुंडलीतला कोणता भाव हा कोणत्या ग्रहाने अ, आशीर्वादित आहे किंवा त्याचं बॅकिंग कसं आहे याच्याबद्दल आपण गेली 6 लेक्चर्स सरांनी याच्यात घेतली. आणि वेगवेगळा ग्रह हा प्रत्येक भावातून आणि प्रत्येक राशीला कशा पद्धतीने सपोर्ट करत असतो आणि त्याचा आपण अनुमान कसं काढायचं, कुंडलीचा जास्त सूक्ष्मतेने अभ्यास कसा करायचा, हे आपण या लेक्चर्स मधून जाणून घेतोय. आता अधिक न बोलता सरांनी आजच्या लेक्चरसाठी सुरुवात करावी म्हणून मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना स्वागत आहे. आता हार्डन मॅडमने स्वागत केलंय तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. इथे उपस्थित असणारे सर्व आदरणीय, त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, चव्हाण मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण अष्टक वर्गाचा मंगळ आणि कदाचित बुध असे दोन जे भिन्नाष्टक आहेत ते शिकणार आहोत. तर एक विनंती आहे, कृपया, आता आपला विषय अष्टक वर्गाचाच आहे तर त्याच्यामध्ये जेमिनी टाकू नये, त्याच्यामध्ये आणखी भिन्न गोष्टी टाकू नये. अष्टक वर्गावरतीच जास्तीत जास्त चर्चा करावी आणि प्रश्न विचारावे, त्याच्यातूनच उत्तर व्यवस्थित मिळावीत असं माझं म्हणणं आहे. आता कोणी मध्ये कुठल्या तरी कुंडलीचं हे टाकू नये. जी कुंडली आपण तिथे लावणार आहोत त्या कुंडलीबद्दलच चर्चा करायची आहे. तर आता सुरुवातीला मॅडम तारीख लावतील. तुमच्याकडे मला वाटतं नोंद असेलच सगळ्यांकडे, पण तरी सुद्धा मॅडम तुम्ही तारीख लावा. त्यानंतर तिथे जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये किती गुण आलेत आणि पहिल्यांदा कुठलं भिन्नाष्टक लावायचं आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास करूया. आणि त्याचा वरती प्रश्न ज्याला जे हवे असतील ते प्रश्न त्यांनी विचारावे, त्याला काही हरकत नाही. तर लावली आहे तारीख 14 हा, मार्च 1985 दुपारी 12 वाजून 44 मिनिटाचा जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि मुंबई स्थळ आहे. आता हे कुठलं लावणार आहात मॅडम तुम्ही? हे मंगळ अष्टक. अष्टक? हा, आता ह्याच्यानंतर मंगळाष्टक लावते ना. कुंडली हा लावायची गरज आहे हा, का? कुंडली लावा हा, म्हणजे लोकांना लावते लावते कळेल लावते. की कुठलं हे आहे ते. हे काढू का सांगा सगळ्यांनी. हॅलो. हा, हे हो, पाठ झालंय काढा ना? मॅडम. ठीक आहे. ठीक आहे, मला बरं, आता ही कुंडली जी आहे ही मिथुन लग्नाची आहे. आता हे एवढ्यासाठी सांगायचं मिथुन लग्नाची की त्या त्या स्थानाबद्दलचा जो काही प्रश्न असेल तर तो ग्रह, ती रास, त्या राशीमध्ये असणारे 2 ग्रह, 3 ग्रह असे असू शकतात. त्याच्याबद्दल आपल्याला फलादेश करायचा आहे. आता त्यातून काही लोकांना अजूनपर्यंत काही प्रश्न आहेत. ते कधी कधी मला पोस्ट टाकतात की त्या ह्याच्यामध्ये माझे 7 गुण आलेले आहेत, 8 गुण आलेले आहेत. तर ते 7 आणि 8 गुण जे आलेले आहेत तर ते आडवे असतील तर ते ग्रहाने दिलेले गुण आहेत आणि उभे असतील तर ते राशीने दिलेले गुण आहेत. तर राशीने दिलेले गुण सर्वाष्टकामध्ये जे काही 12 राशींचे गुण आहेत ते एकत्रित करून नंतर त्या पर्टिक्युलर राशीवरती आलेले गुण आपण जमा करतो आणि मग सांगतो. कधी कधी असं होतं की मला 39 गुण मिळालेले आहेत मंगळाला आणि शनीला, तर त्याला परमनंटली 39च गुण आहेत, त्याच्यामध्ये 40 होणार नाहीत का 38 होणार नाहीत. तर हा थोडासा भाग जो आहे तो विचारामध्ये घ्यावा. तत्पूर्वी मी अगोदरच सांगितलं होतं, अगोदर एक चार्ट पाठवला होता की त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण कुठल्या कुठल्या राशीला आणि ग्रहाला येतील. राशीला नाही, सॉरी, ग्रहाला. तर त्या ठिकाणी ते गुण आपल्याला मोजायचे असतात आणि त्याच्याबद्दलचा विचार करायचा असतो. आता आपण मंगळाचं भिन्नाष्टक वर्ग सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा रिपिटेशन करतो. हिरव्या रंगाच्या ज्या राशी लिहिलेल्या आहेत
तर त्या राशी मेष पासून मीन पर्यंत आहेत. मिथुन लग्न असल्यामुळे त्या ठिकाणी एक हा अंक प्रथम स्थानामध्ये तृतीय स्थानामध्ये आलेला आहे. म्हणजे ती तिसरी रास आहे. कळलं. पण राशीचं जी काही गुणमेलन आहे ते मेष पासून सुरुवात होते आणि मेष रास याच्यामध्ये कशामध्ये आली आहे तर 11व्या स्थानात आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी आडवी रेष आपण जर पाहिली तर आडव्या रेषेमध्ये 7 गुण शनीला मिळालेले आहेत. आता टोटल 12 राशी आहेत आणि शनीने 7 गुण मिळवलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी या कुंडलीमध्ये मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये एकूण गुण 39 मंगळाला आहेत. त्यामध्ये 7 गुणाने शनी हा पुढे आहे. त्या ठिकाणी शनीने दिलेले गुण हे आपण विचार करायचे असतात. आता शनीने कोणत्या कोणत्या राशीला गुण दिल्यात तर वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ या राशींना गुण मिळाले आहेत. याचा अर्थ की त्या राशींचे गुण मिळून एकूण 7 गुण झालेले आहेत. त्यातल्या त्यात चंद्राने फक्त 3 गुण दिलेले आहेत. तर ते 3 गुण कुठचे आहेत तर वृषभ राशीला आहे, तूळ राशीला आहे आणि कुंभ राशीला आहे. असे एकूण 3 गुण आहेत. मग 3 गुण हे अतिशय कमी आलेले आहेत. कमीत कमी चंद्राला 5 गुण येणं आवश्यक होते. शनीला 3 गुण येणं आवश्यक होते. त्याच्या ऐवजी 7 आलेले आहेत. इथे आपण जर बघितलं तर लग्नाला 5 गुण आलेत ते ऍव्हरेज आहेत. आता 5 गुण आलेत म्हणजे हरकत नाही. सूर्याने 5 गुण मिळवलेले आहेत. त्यानंतर मंगळ इथे मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये बलवान झालेला आहे. त्याला सुद्धा 7 गुण आलेले आहेत आणि गुरुला 4 आहेत. तर ते फार कमी आहेत. तर त्याला जर 6 असते 8 असते तर आणखी गुरु त्या मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गात बलवान झाला असता. आता फुल अँड फायनल तुम्हाला सांगतो. ज्या राशीमध्ये ज्या ग्रहाने गुण दिलेला आहे तो ग्रह त्या राशीमध्ये बलवान आहे असं समजावं. उभी रेष वाचली तर त्या राशीला एकूण आलेले गुण इत्यादी ग्रहाने दिलेले गुण असल्यामुळे त्याची ग्रँड टोटल राशींची जर आपण बघितलं तर मेष राशीला फक्त 2 आहेत ते फार कमी आहेत. वृषभ राशीला 5 आहेत, मिथुनेला 3 आहेत. म्हणजे लग्न स्थानामध्ये भिन्नाष्टक वर्गामध्ये मंगळाने 3च गुण दिलेले आहेत. कर्क राशीला 4 मिळाले आहेत, सिंह राशीला 5 आहेत, कन्या राशीला 1 गुण आहे. म्हणजे सगळ्या राशींनी त्याला गुण नाकारले. फक्त शनीने त्याला गुण दिलेला आहे म्हणून तो एकच कॅल्क्युलेट आलेला आहे. तूळ राशीला 5वं स्थान आहे, त्याला 4 गुण मिळाले आहेत. वृश्चिकेला 4 आहेत, धनुला 2 आहेत, 10 म्हणजे मकर राशीला 4 आहेत, कुंभेला 4 आहेत आणि मीन राशीला 1च गुण आहे. हे आपण वाचलं राशींना मिळालेले एकूण गुण किती. आता त्यामध्ये आपण जर बघितलं तर 1 गुण आलेला आहे मीन राशीला. याचा अर्थ की फक्त लग्नाने त्याला गुण दिलाय म्हणून तिथे मीन राशीला 1च गुण आलाय. हा चार्ट तुमच्या समोर आहे तो बघा. आणि कोणाला कळलं नसेल तर तसं हे करा. बोला, कळलं नसेल तर सांगा. आलंय का लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हो सर. म्हणजे हा ठीक आहे. चला मग आता इथे आपल्याला जर फलादेश करायचा असेल, बघा परत सांगतो, फलादेश करायचा आहे मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. तर आता जर समजा त्या मिथुन लग्नाची ही कुंडली आहे, मंगळाला तिथे कोणी कोणी चांगले गुण दिलेले आहेत का मंगळ हा ग्रह किती अंशाने बलवान झालेला आहे. तर मंगळ ह्याला कोणत्या कोणत्या एकूण 7 गुण मिळाले. याचा अर्थ मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कोणत्या कोणत्या राशीला गुण मिळाले तेव्हा ते 7 गुण आले. याचा अर्थ मंगळ हा निश्चितच बलवान झालेला आहे. तर त्यातली ती रास कोणती असेल तर मीन राशीमध्ये मंगळाने 1 पण गुण दिलेला नाही. याचा अर्थ मीन राशीमध्ये मंगळाचं काम नाही. ज्या ज्या ठिकाणी मंगळाने गुण दिलेले आहेत
त्या ठिकाणी त्या जातकाच्या याच्यामध्ये मंगळ हा चांगलं काम करणारा ग्रह म्हणून आपण विचार करणार आहोत. उभ्या राशीमध्ये आपण जर बघितलं तर धनु राशीमध्ये फक्त 2 गुण आलेले आहेत आणि तिथे मंगळाने सुद्धा गुण दिलेला नाही. याचा अर्थ धनु राशीमध्ये 0 गुण आहेत. आता जेव्हा आपल्याला फलित करायचं असेल आणि धनु राशीचा प्रश्न आला तर धनुराश ही सप्तम स्थानामध्ये आहे, तिथे मंगळाने गुण दिलेला नाही. कारण मिथुन लग्न आहे ना आणि धनुराश ही सप्तमात आलेली आहे. त्यामध्ये ग्रह जर तिथे असेल तर त्या ग्रहाने पण त्या धनुराशीला गुण दिलाय का, तर पर्टिक्युलर त्या फक्त राशीसाठी धनुराशीसाठी कोणी कोणी गुण दिलाय तर धनुराशीला एकूण 2 गुण आलेले आहेत. हे अतिशय कमी आहेत. याचा अर्थ सर्व ग्रहांची जी काही मतं आहेत ती कमी असून फक्त 2 गुणच धनुराशीला प्राप्त झालेले आहेत मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. आता जर समजा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला धनुराशीला सर्वाष्टक वर्गामध्ये तपस्वी वाढून बघा तुम्ही धनुराशीला सर्व याच्यामध्ये 26 आहेत. सर्वाष्टक 26 आहेत. म्हणजे 26, तिथे हो. गुण कमी आलेले आहेत. कळलं का, तिथे गुण कमी आलेले आहेत. याचा अर्थ धनुरास मुळातच सर्वाष्टकामध्ये सुद्धा आणि मंगळाच्या भिन्नाष्टकामध्ये सुद्धा कमकुवत झालेली आहे. तर कदाचित पुढे जाऊन आपण जेव्हा दुसरं भिन्नाष्टक शिकणार आहोत तर त्या ठिकाणी जर एखाद्या ग्रहाने भिन्नाष्टकामध्ये जर रास बलवान केली असेल तर बलवान होऊ शकते इत्यादी ग्रहांच्या भिन्नाष्टकामध्ये. उदाहरणार्थ आता बुधाचं भिन्नाष्टक आपण घेऊ, त्यावेळेला त्या ठिकाणी तिथे जर बलवान झाले असेल तर बुधाचे गुण त्या राशीला प्राप्त होतील. पण सरते शेवटी सर्वाष्टकामध्ये जाऊन तुम्हाला पाहता आलं पाहिजे की धनुराशीला फक्त 26 गुण आले आहेत. याचा अर्थ सरासरी 2 गुण कमीच आलेले आहेत. म्हणजे तिथे ती कार्यरत होणार नाही. बरोबर आहे. अष्टक वर्गामध्ये फलित असं आहे. बोला. सर, हा बोला. आता भिन्नाष्टकामध्ये सुद्धा मंगळाने मार्क नाही दिलेले आणि हा. सर्वाष्टकात पण त्याला 26 मार्क मिळाले. हो. सप्तमात. मग हम्म. आपल्याला व्यवसाय संबंधित तिथे काय म्हणता येईल? व्यवसायाचा त्याचा जो जोडीदार असेल त्या संबंधी आपल्याला काही ठोस असं हा. वक्तव्य करता येईल का? पहिल्या मी एक करेक्शन करतो. हा. मंगळाने 26 गुण दिलेले नाहीत. नाही नाही, सर्वाष्टक सर्वाष्टकामध्ये एकूण. हा, सर्वाष्टकामध्ये सगळ्या ग्रहांचे गुण हा. एकत्रित करून ते 26 गुण आलेले आहेत. हो. त्याच्यामध्ये लग्न आणि 7 ग्रह असे एकूण गुण तिथे मिळालेले आहेत 26. हो. याचा अर्थ धनुरास ही ना मंगळाच्या भिन्नाष्टकामध्ये ऑपरेट झालेली आहे हो. ना सर्वाष्टकामध्ये झालेली. सर्वाष्टकामध्ये, हो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वाष्टकाचं ती रास कमकुवत आहे एवढं नक्की. हा. मग जोडीदारासंदर्भात जो काही अभिप्राय असेल जे त्याला यश मिळालं पाहिजे ते यश तिथे अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. हा. आलं लक्षात? होय होय सर. म्हणजे कुंडली पाहते वेळी तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो विचारात घेणं गरजेचं आहे. थँक्यू सर. ओके, नेक्स्ट आणखी कोण आहे? बोला. इथे तुम्हाला लक्षात नसेल आलं तर विचारा. लक्षात आलं नाही का? नाही सर, लक्षात आलंय सर. मेष राशीला पण सर कमी गुण दिलेत आणि कन्या राशीला पण कमी गुण दिलेत सर. हो हो, म्हणजे आता ऐका मॅडम, परत सांगतो. एकूण मंगळाचे गुण आहेत 39. त्याच्यामध्ये त्यांनी तिथे मेष राशी पाहिली तर मेष राशीला
सर्व ग्रहांनी गुण दिलेले नसल्यामुळे फक्त 2 गुण आहेत. एकूण ग्रह किती? 8, म्हणजे लग्न धरून 8, बरोबर आहे? Yes, sir. म्हणजे अष्टक वर्गामध्ये 8 मधले 2च गुण आलेले आहेत, तर 6 लोकांनी गुण दिलेलेच नाही. याचा अर्थ मेष राशीकडे जर तुम्ही फलादेश मागायला गेलात तर मेष राशी ही लाभस्थानामध्ये आलेली आहे. तर तिथे कोणी कोणी जे गुण दिलेत ते तिथे तुम्हाला फायदा करून देतील, आणि ज्यांनी ज्यांनी गुण दिलेले नाहीत ते तिथे तुम्हाला फायदा करून देणार नाहीत मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. आलं का लक्षात? तेव्हा तुम्हाला मंगळाचंच भिन्नाष्टक वर्ग व्हायचं आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला 39 गुणांमध्ये जास्तीत जास्त मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शनी हा ग्रह 7 गुण आणि मंगळ हा ग्रह 7 गुणाने तिथे फलादेश देत आहे. इत्यादी बाकी सगळे ग्रह 4, 5, 3, 4, 2 असेच आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं महत्व मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कमी असेल. आता जर समजा त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर जातक हा त्या ठिकाणी कोणत्या राशीला गुण देतोय किंवा देत नाही त्याचा विचार करायला पाहिजे. समजलं असेल तर विचारा. तर मीन राशीबद्दल काय होईल? हा, मीन राशीमध्ये बघा, जर तुम्ही शनीकडे गेलात तर गुण दिलेले नाहीत. मग मीन राशीला एकूण गुण फक्त एकच आले आहे आणि तो लग्नाने दिलेला आहे. आणि मीन राशी ही मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये दशमात आलेली आहे, बरोबर आहे? होय सर. हा, आता तुम्हाला जर समजा मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये व्यवसाय संदर्भात जर प्रश्न विचारायचा असेल तर त्या ठिकाणी मंगळाचं बळ मिळतंय का? तर मंगळाने सुद्धा तिथे 0 अंक दिलेला आहे, म्हणजे तिथे गुण दिलेला नाही. त्याने जरी 7 गुण दिलेले आहेत मंगळाच्या भिन्नाष्टक, पण मीन राशीला दिलेला नाही. आणि मीन राशी ही मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये दशम स्थानाशी संबंधित एंटायर कुंडलीमध्ये असून त्या ठिकाणी मंगळाचं महत्व किंवा मत प्राप्त होणार नाही. मग तिथे एकही ग्रह फलादेश देत नाही मंगळाच्या भिन्नाष्टक. आता यदा कदाचित दुसऱ्या भिन्नाष्टका वर्गामध्ये जर गुण आले असतील जास्ती तर दशमस्थान त्या त्या ग्रहाने बलवान होईल. परत साहेब, हो सर, आलं लक्षात. तर तिथे ते त्यांनी गुण दिले, पण इथे मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये आता तपस्वी मॅडम, मीन राशीला सर्वाष्टकामध्ये किती गुण आहेत? 23 आहे. हा, म्हणजे दशमस्थान सुद्धा निकामी झालेलं आहे. या चारही ठिकाणी जे कमी गुण आहेत ना, तिथे हा. चारही ठिकाणी गुण कमी आहेत सर्वाष्टकात. मेष, कन्या, धनु, मीन. हा, मग मेष, कन्या, धनु, मीन. आता मेष म्हणजे लाभस्थान, कन्या म्हणजे चतुर्थ तिथे स्थान, हो, है ना? तिथेही 25 गुण आहेत, कन्येलाही 26 गुण आहेत, धनुला 26 गुण, मीनेला 23 गुण. हा, म्हणजे म्हणजे 3 चारही केंद्र याच्यात सर्वाष्टकात पण गुण नाहीयेत. नाही आहेत. म्हणजे ह्या चारही राशी ग्रहाने सुद्धा दूषित झालेल्या आहेत आणि सर्वाष्टकामध्ये पण दूषित झाले. त्या राशीना अष्टक वर्गामध्ये बळ कमी आहे, बरोबर आहे? आता त्याच्यामध्ये आपल्याला एक थोडासा असा भाग घ्यायचा आहे. आता आपण बघा मीन राशीकडे विचार करत आहोत, व्यवस्थित समजून घ्या. मीन राशी ही दशमस्थान आहे आणि केंद्रस्थान आहे आणि भाग्यस्थानामध्ये येणारी रास कुंभ आहे. तर मॅडम, कुंभ आणि मीनेचे गुण मिळून 56च्या वरती होतात का बघा? कुंभेला पण 27च आहेत. नाही. मग भाग्यस्थान आणि दशमस्थान इथे गुण न आल्यामुळे त्या ठिकाणी त्या राशी ह्या कमकुवत झालेल्या आहेत मुळातच. जर यदा कदाचित मॅडम
दशमस्थान आणि भाग्यस्थान एकत्रित करून 56च्या वर 56च्या जर पुढे गुण गेले तर गेले असते तर त्यांनी एकमेकाला सावरून घेतलं असतं. मेसेज होतात मग. आता आपण जर 50 बघितलं हा 50 हा 50 मार्क आहेत 27 आणि हा 23. हा, म्हणा 50 पण नाही, 56 पाहिजे पण नाही. आता जर समजा आपण असा विचार केला, पंचम स्थान आणि भाग्यस्थान याचं एकत्रित गणित करून तिथे तुम्ही बघितलं तर ते भाग्यस्थान पंचम स्थान आणि भाग्यस्थानाला मिळून किती गुण आहेत बघा. पंचमाला 31 आहेत हा आणि भाग्याला आणि 31 भाग्याला 27. मग आता पंचम इथे स्थान हे होतं, सपोर्टेड असेल. तिथे 58 गुण होतात, म्हणजे ते दोन्ही हा एकत्र केले तर सपोर्टिव्ह होतं. मग पंचम स्थान भारी आहे ना, तर ते त्रिकोणाला हो सपोर्ट करेल. आता त्याच्यामध्ये जर मॅडम असं बघितलं तर मिथुन, तूळ आणि कुंभ ह्या तिघांची बेरीज करायचं येते किती बघा. एक मिनिट हा. मिथुन 26 आहे, तूळ 28 आहे हं. आणि कुंभ 27 आहे. म्हणजे पंचम स्थानावरती अवलंबून आहे. 28 आणि 27 म्हणजे आहेत. अगदी तुळ म्हणजे राशीला तरी तीन गुण कमीच आहेत, म्हणजे कमीच आहे. 55 होतात, 55 अगदी टोटल. मिनिमम 28 म्हटलं तर. हो 28 गुणिले 3 करायचे. 28 आणि नाही 27. 26, 28 आणि 27 बरोबर असेच आहे आहेत. मॅडम, तरी सुद्धा बघितलं आपण तर हा तरी 28 साधारण 81 येतात. 28च होतात. मग त्या टोटल ठिकाणी 81 येतात. 28 ते 84 होतात की नाही मॅडम. हो हो 84 28 नाही म्हणून 54, 84. मग पण 81 81च होत असेल होतात, तर ते कमीच आहे. त्रिकोण स्थानाला पण 3च गुण कमी झाले, म्हणजे तिथे त्रिकोण हो स्थान पण बलवान नाही. नाही नाही आता हो कसं आहे सर. सांगतो तुम्हाला मी अष्टवर्गाचं हे, की मुलाचं, आईचं आणि वडिलांचं ह्या तिघांचं इन्कम जर एकत्रित केलं तरी सुद्धा खर्च भागत नाही. ह्याचा अर्थ तिघांचेही इन्कम कमी आहे. कळलं बघा. प्रथम स्थान, हो पंचम स्थान आणि भाग्यस्थान ह्या तिघांचे एकत्रित गुण केल्यानंतर सुद्धा जर गुण एकत्रित चांगले येत नसतील, याचा अर्थ त्रिकोण स्थान सुद्धा कमकुवत झालेली आहेत. म्हणजे लग्न, पंचम आणि भाग्य, नाही का. हो म्हणजे तिथे तुम्हाला तशा रीतीने विचार करायला हवा, असा विचार करायचा. नाही तुम्हाला फलित करते वेळी अशा दृष्टीने फलित करायचं असतं. म्हणजे इथे बघा, परत सांगतो, ही कुंडली स्पेशली आपण त्रिकोण स्थानामध्ये जाऊन पाहिली तरी सुद्धा मग मंगळाचं बिन्नाष्टक असो का सर्वाष्टक असो, त्या ठिकाणी कुंडलीला त्या ह्याच्यामध्ये बळ आलेलं नाही. आता आपण जर सर्वाष्टक मध्ये बघितलं तर यदा कदाचित एखाद्या स्थानाला 32, 33, 36 असे गुण आलेले आहेत का मॅडम एखाद्या राशीला. एक सिंहला सिंहाला आहे. 31 आहेत आणि वृश्चिकेला वृश्चिकेला 33 आहेत आणि षष्ठात मकरेला 33 आहे. षष्ठात 33 आहे. आणि मकरेला मकरेला पण 37 आहेत. मकरेला 37 आहे. म्हणजे ह्या 3 राशी बलवान आहेत. मकरेला आणि केला जास्त बलवान आहेत. आहेत. मग ह्या 3 राशीवरती ह्याचं भवितव्य अवलंबून आहे या जातकाचं. कारण अष्टम षष्ठ. सर्वाष्टक आता अष्टम जरी असलं तरी सुद्धा अष्टम स्थानावरून पण त्याला बळ मिळालेलं आहे. षष्ठ स्थानावरून म्हणजे नोकरी स्थान जे आहे त्या ठिकाणी वृश्चिक रास येते, तर त्याला तिथे तुम्ही गुण देताना आता पाहायचं आहे की कुठल्या भिन्न अष्टकामध्ये त्याने गुण दिलेले नाहीत, मिळवले नाहीत. जर समजा तिथे 37 असतील, 36 असतील तर बऱ्याच अंशी प्रत्येक ग्रहाने चांगले गुण दिले असतील, म्हणून त्या ठिकाणी फायदा झाला असेल. हो हो कळलं, हो असा भाग आहे. हे अशा तऱ्हेने विचार करायचा असतो. आता लक्षात आलं तुमच्या. हो सर. तिथे सर्वाष्टक पण महत्वाचं आहे आणि सर्वाष्टकामधून जर समजा गुण कमी आले असतील तर कुठल्या कुठल्या ग्रहाने गुण त्याला दिले नाहीत, याचा अर्थ तो ग्रह तिथे सपोर्टेड नाही. आणि जर समजा भिन्नाष्टकामध्ये जर गुण आले असतील आणि सर्वाष्टकामध्ये पण गुण आले असतील
जर सर्वाष्टकामध्ये जास्ती गुण आले तर समजायचं की इत्यादी ग्रहाने भिन्नाष्टकामध्ये सुद्धा चांगले गुण देत तो ग्रह कोणता, तो ग्रह कोणता, त्याच्यावरती तुम्हाला फलादेश करायचा असतो. आता मी तुम्हाला एक मत विशेष सांगतो. आता प्रत्येकाने आपल्या मनातील प्रश्न हा एखाद्या स्थानाबद्दलचा विचार आणि त्याच्यामध्ये भिन्नाष्टक वर्गाचा आपण विचार करू आणि सर्वाष्टकाचा पण करू. रिलेटेड हाऊस कुठल्या स्थानाशी संबंधित प्रश्न आहे, काही घाबरू नका. तर मी तर विचारू मी का? विचारू का? हा विचारा अच्छा. विचारा. तृतीय स्थानाला 31 गुण आहेत. नाही, आता बघा असं आहे मॅडम, तृतीय स्थानावरून काय काय पाहिलं जातं तुमचा प्रश्न. आणि भावंडांचं सुख म्हटलं तर, पण ओके मंगळाने ओके, तिथं नाही दिलेला. नाही हरकत नाही, नो नो नीड, हा, आवश्यकता नाही. पण आता बर. समजा तृतीय स्थानाबद्दल तुम्हाला यश पाहिजे आणि तुम्ही छोटे प्रवास आहेत, लिखाण आहे, भावंड आहे आणि भावंडाने मंगळाला हा कारक ग्रह आहे, नो डाऊट. पण त्या ठिकाणी एकूण इत्यादी ग्रहाने गुण दिल्यामुळे 31 गुण निर्माण झालेत ना. हो हो म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये तृतीय स्थान कुठेही करून तुम्हाला बलवान झालेलं आढळणार. त्यामध्ये 5 गुण त्याने जास्ती मिळवलेले आहेत ऍव्हरेज गुणापेक्षा. होय. म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थान हे निश्चित सर्व ग्रहाने बलवान झालेले, म्हणजे सर्वाष्टक. कळलं? आता त्यातून एखादा ग्रह हो जर हो वीक असेल आणि त्याने गुण दिला नसेल तर त्या ग्रहाची आपल्याला आशा ठेवायची नाही. बर. कळलं का? त्याची आशा नाही ठेवायची. मग तृतीय स्थानामध्ये जर समजा एखादा मनुष्य तुमच्याकडे आला आणि त्याने विचारलं मला लिखाण करायचं एखादं पुस्तक, ओके, हा हा, आता लिखाण पण आपण तृतीय स्थानावरून पाहतो, तर ओके. त्या अर्थी तुम्ही लिखाण त्याला गोष्ट. विचारा की कोणत्या विषयाचं लिखाण तुला करायचं आहे, हा हा पहिला प्रश्न आहे. बरोबर आहे. हो लिखाणाचा मुख्य कारक ग्रह आहे बुध, त्याने गुण दिलाय का, हा पहिला भाग आहे. हो हा दिलाय. दिलाय दिलाय. दिला म्हणजे तुम्हाला अकाउंट्स आहे, हा बँकिंग आहे, हो लिटरेचर आहे, हम्म. कॉमेडी आहे, याचं लिखाण तुम्ही करू शकता. जर समजा गुरुने गुण दिले तर फायनान्स बद्दल तुम्ही लिखाण करू शकता. शुक्राने दिले तर कलावंताचं लेखन असू शकतं. 6 गुण दिले शुक्राने. म्हणजे कलावंताचं लिखाण होतं. लिखाणाच्या बद्दलचा प्रश्न असेल तर. हा बरं, आता त्या 6 गुणांमध्ये आपण जर बघितलं तर बहीण ह्या नावाची गोष्ट 6 गुणाने पाहिली तर बहिणीचं कल्याण होईल, जर मंगळाने गुण हा दिला नसेल तरी. कळलं? 6 गुण जर हो तृतीय स्थानाला आले शुक्राने दिले असतील तर निश्चितच बहीण किंवा मावशी ह्या स्त्री तत्व जी असतील ती हो त्याला फलादेश मिळेल. राहिला भाग तृतीय स्थान आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी कशा असतील तर इथे तृतीय स्थान मुळात बलवान झाले, त्याला पराक्रम स्थान पण म्हणतो. तर ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये लवकरात लवकर एखाद्या कार्याचा आरंभ करेल. म्हणजेच काय की एखादं कार्य तिच्या जीवनामध्ये वर्किंग ज्याला आपण म्हणतो 3, 6, 10, तर ते 3, 6, 10 मध्ये लवकरात लवकर कार्य करणे पूर्ण करेल. आता भाग राहिला असं की त्याचं तत्व हे मिथुन आहे, वायू तत्व आहे. तृतीय स्थानामध्ये येणारी रास जी आहे ती सिंह आहे ना. हो हो सर. मग आता त्या सिंह राशीमध्ये एक तर समजा रवीने गुण दिलाय का, हा पहिला भाग बघायचा. बरोबर आहे. रवीने 4 दिले. हो दिलाय. दिलाय. म्हणजे दिलाय रवीने 4 दिलाय. हो सर. रवीने म्हणजे 4 काय दिले. म्हणजे काही प्रश्न नाही. सिंह राशीला दिलाय. दिलेला म्हणजे प्रश्न नाही. हो आता राहिला भाग असा की द्वितीय स्थान मुळातच बलवान आहे आणि ते उपचय स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला कार्य करण्यात अडथळे येणार नाहीत. पण जे कार्य करायचं असेल तर ज्या ग्रहाने गुण दिलाय ही त्याची तिथे पालन करणं गरजेचं आहे. ज्या ग्रहाने गुण दिलेला नाही ते काम करायला तो गेला तर त्याला तिथे सार्थक होणार नाही. कळलं? हो
आलं असं लॉजिक आहे, असं लॉजिक आहे. येस. बरं, आता आणखी कोणाला इत्यादी स्थानाचा प्रश्न करा. आता आपण थोडं ऍडव्हान्स जाऊया. सर दशम स्थानाचा विचार केला तर दशमाला गुणच कमी आहेत मॅडम, मगाशी सांगितलं त्यांनी ना मीन राशीला. मीन सर राशीला अष्टम स्थानाला चांगले गुण आहेत, तर मग अष्टम. अष्टम स्थानाचं काय फळ मिळू शकेल? अष्टम स्थान हे आपला राखीव निधी आहे, आपला मृत्यूच्या वेळेची स्थिती आहे, हा हे पाहायचं असतं. बर. कळलं का? हा पण ते म्हणजे पत्नीचं पण धनस्थान येतं ना? हो, मग तेच सांगितलं ना तुम्हाला, आर्थिक स्थितीच सांगितली ना मॅडम. हा 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 सॉरी अष्टम स्थानाहून जे जे, आता समजा उदाहरणार्थ आपण जर पाहिलं, अष्टम स्थानात मकर रास येते. अष्टम स्थान हे अपघाताचं स्थान आहे. हो जर तिथे चांगले गुण आले तर तिथे तुम्हाला अष्टमाचा धोका नाही. बरोबर आहे. कळलं का? कळलं कळलं सर. मग अशा तऱ्हेने तुम्हाला लॉजिक लावलं पाहिजे. कळलं कळलं. लॉजिक सर मी महत्वाचं एक आहे. विचारू का सर? हा बोला. सर नवम स्थानाचं असेल तर तिथे नवम स्थानामध्ये कुंभ रास आहे ना? हम्म. समजा लांबचे प्रवास वगैरे असं असेल तर त्याचं काय कसं फलित असेल सर? तुम्ही त्यावेळेला हजर नव्हता. मी सर पहिलाच कधी माझं मी सांगितलं. हॉस्पिटल मधनं आता आले सर, मला उशीर झाला, सॉरी सर. ठीक आहे ठीक आहे, एक मिनिट. मी आता असं आहे, लिहिलं होतं सर मेसेज तुम्हाला सर की माझं मी भावाला ऍडमिट केलंय सर हॉस्पिटल फोन मध्ये. फोन बंद आहे का? हा, मग आता आपल्याला बघायचं असेल तर त्यावेळेला भाग्यस्थानामध्ये मूळ कमी आहे. आता तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचं भाग्य करायचं असेल तर मगाशी सांगितलं मी की त्या भाग्यस्थानाला सपोर्टेड हाऊस आहे. प्रथम स्थान, पंचम स्थान आणि भाग्यस्थान, ह्या तिन्ही स्थानांची बेरीज करून जर 84 येत असेल तर भाग्यस्थान हे दुसऱ्याच्या आधारावरती बलवान होईल. वाक्य परत ऐका, दुसऱ्याच्या आधारावरती ते बलवान होईल. म्हणजे तुम्हाला 3 राशींचे गुण एकत्रित करून फलादेश त्यावेळेला द्यावा लागतो, द्यायचा असतो. ओके सर. ओके. ठीक आहे सर. मग तिथे सुद्धा ओके सर, गुण थँक्यू. आलेले नाहीत, तिथे सुद्धा गुण आलेले नाहीत म्हणजे नाहीत. भाग्यस्थान कमी आहे. अच्छा. म्हणजे आता कमी असल्यामुळे काय होईल मॅडम की भाग्यामध्ये सर. अडचणी निर्माण होतील, हे ठरलेलं आहे. आता कधी कधी तुम्हाला सांगतो मी, नियम सांगतो. हा सर. कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादा भाग्यामध्ये ग्रह आहे आणि अतिशय छान भाग्य चाललेलं आहे, भाग्यात आहे, अशी जी वल्गना आपण पारंपरिक मध्ये करतो. आणि त्याच वेळेला जर अष्टम स्थानाचा आणि अष्टक वर्गाचा, भाग्यस्थानाचा आणि अष्टक वर्गाचा जर आपण तिथे विचार करायला गेलो आणि तिथे जर भाग्यस्थानाला गुण आले नसतील आणि तिथे ग्रह असेल तरी सुद्धा तो ग्रह जर तिथे गुण देत नसेल तर भाग्यस्थान बलवान होत नाही. फक्त आपल्याला वाटतं की भाग्यात गुरु आहे, किती छान आहे, मग तो तिथे चांगल्यापैकी गुण देईल. त्यावेळेला तुम्हाला अष्टक वर्गाकडेच वळावं लागतं. सर एक विचारू? थँक्यू सर. बोला. तर आता जसं आपण म्हणालात की भाग्यस्थानावरून आपण भाग्य चांगलं आहे असं जेव्हा म्हणतो, पण समजा त्या भाग्यस्थानाला मार्ग नाही आणि तिथे बसलेला भाग्यस्थानाचा कारकग्रह गुरु बसलेला आहे आणि गुरुनी तिकडे भाग्यस्थानाला मार्ग चांगले दिलेले आहेत. चांगले म्हणजे किती? एक मिनिट, चांगले म्हणजे किती? चांगले दिलेले आहेत. किती चांगले म्हणजे किती? चांगले म्हणजे 6 दिले असतील समजा. ते त्या भाग्यस्थानाला कुंभ राशीला नाहीत मॅडम. नाही नाही, आत्ताच इथे नाही, इन जनरल व्हॉट एव्हर जनरल ते सांगतो. गुरुनी 6 गुण दिल्यात, तिथे एकच गुण येऊ शकतो, 6 येऊ शकत नाहीत. ते भिन्नाष्टक वर्ग तुम्ही पाहताय गुरुचं. हा हा बरोबर, म्हणजे तिथे गुरुला भिन्नाष्टकात येणार नाही असं नाही, प्रश्न येणार नाही. हा. आणि भिन्नाष्टकामध्ये गुरुनी जरी दिलं त्याला अथॉरिटी एकच गुणाची किंवा 0 गुणाचीच आहे. संपत्ती जी आहे ती 1 किंवा 0चीच आहे. त्याने जरी ते 6 दिले असतील तर ते भिन्न भिन्न राशींना दिले असतील त्याने, त्यामध्ये यदा कदाचित भाग्यस्थान असेल आणि गुरुचे गुण जे आहेत ते त्याला ग्रँड टोटल मिळणारच आहे. पण भाग्यस्थानामध्ये असणारा गुरु सुद्धा त्या ठिकाणी जर भाग्यामध्ये गुण देत नसेल आणि देत असेल तर तो एकच गुण देणार, जास्ती देऊ शकणार नाही.
म्हणून सर्वाष्टक वर्गाकडे जायचं असतं. हा. मी सर्वाष्टकातच म्हणत होते सर की ते समजा बरोबर आहे. एकूण सर्वाष्टकामध्ये भाग्यस्थानाला 24 गुण आहेत, पण कमी आहेत फार. हा नाही कमीच आहेत, पण गुरु तिथे बसून गुरुने जास्त मार्क दिलेत आणि कसं देणार? कसं देणार मॅडम? नाही देणार. गुरुने हाऊ इट इज एकच मार्क पॉसिबल? दिला याला. हा. गुरु बिन्नाष्टकात भाग्यस्थानाला 1 गुण दिलेला आहे, पण असा कुंभ राशीला 27च गुण आहेत नाही जरी मॅडम सर्वाष्टकात. ऐका ऐका एक मिनिट परत सांगतो. 27 वरती जाऊया आपण. 27 वरती गेल्यानंतर सुद्धा 27 गुण सर्वांचे आलेले आहेत. ते सर्वाष्टक आहे. त्याच्यात गुरुनी म्हणजे 3च आहेत. हा हो 3च आहे. हा म्हणजे फार कमी आहेत. तर त्या ना ह्या पत्रिकेचं नाही बोलत आहेत, असे जनरल याच बोलत होती, याच हो पत्रिकेचं सगळं सांगते. कळलं. ते त्या बरोबर सांगतायत आता याच मॅडम. पत्रिकेचं सांगते. आणि कळलं सर मला. तर मी बोलू. हा बोला. तर 3, 6 आणि 8 या स्थानांना जास्त गुण मिळाल्यामुळं या व्यक्तीला इन्शुरन्स आणि पीपीएफ या कागदपत्रातून काही लाभ होऊ शकतो. बघा आता 6ष्ठ स्थान तुम्ही वृश्चिक रास म्हणाला तिथे बरोबर आहे. हो 10वं स्थान आहे 8वं स्थान आहे मकर रास आहे. हो आणि कुठलं स्थान म्हणतात दुसरं? मेष. तृतीय स्थान. द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान. कर्क रास. तृतीय म्हणतायत सर. तृतीय म्हणजे मेष सिंहरास. रास. सिंहरास. हो सर. सिंहरास. हा आता तुमचा प्रश्न काय आहे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 3, 6, 10 या स्थानांना जर चांगले गुण आले असतील तर जातक लवकरात लवकर कार्य करायला सुरुवात करतो आणि त्याला यश पण मिळतं. मग तिथे अष्टम स्थानाची आवश्यकता नाही, पण 3, ओके 6, 10 ला येणं आवश्यकता आहे. ओके. कळलं का? आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर समजा तुम्हाला इन्शुरन्स किंवा पेपर किंवा इत्यादी एजन्सी मीडिएटर व्हॉट एव्हर जे असतील ते नोकरी, पण तरी सुद्धा तुमची कार्यपद्धती ही लवकरात लवकर सुरू होण्यासाठी त्या ठिकाणी 3, 6, 10 ही स्थाने आपल्याला जर बलवान होत असतील मुळातच तर आपण लवकर कार्याला सुरुवात करतो. आणि जर समजा 3, 6, 10 मध्ये जर गुण 22, 22, 23, 23 आले असतील तर आपल्याकडे कार्य करण्याची क्षमता कमी असते आणि आपला इंटरेस्ट तिथे राहत नाही किंवा आपल्याला तसं यश मिळत नाही. असा भाग आहे. आलं लक्षात साहेब? हो सर. हा इट इज व्हेरी सिम्पल, नॉट सो डिफिकल्ट. एवढं अष्टक वर्ग सिंपल करून शिकवलेलं आहे तुम्हाला. भरपूर सोपं आहे. म्हणून तिथे जी रास असेल भाग्यस्थानामध्ये, समजा यदा कदाचित वृषभ रास भाग्यस्थानामध्ये येणार आहे, आलेली आहे, तर त्या एंटायर सर्वाष्टक वर्गामध्ये वृषभ राशीला किती गुण आहेत हे पहिल्यांदा तपासावं लागेल. आणि जर गुण कमी आले असतील तर कोणी कोणी गुण प्रदान केले नाहीत ते लोक त्याला सहाय्यक नाहीत. पण जर गुण चांगले आले असतील तर 28 पेक्षा जास्त यावे हा नियम आहे. ते 28 आहेत सर. म्हणजे जर भाग्यस्थानामध्ये वृषभ रास असेल तर. आता ही 12व्या स्थानात वृषभ रास आहे मॅडम. हो 12व्यात आहे. मग जर आपण सर्वाष्टक विचारायचं नाही बोला कुलकर्णी मॅडम तुमचं काय मत आहे? तर मला विचारलं कुठल्या कुलकर्ण्यांना विचारलंय सर? मुक्ती कुलकर्णी. नाही सर मला सगळं समजलं आता तुम्ही सांगितलेलं. मग शंकाशी काही नाहीये सर.
ठीक आहे. बरं, आणखी कोणाला काही समजलं नाही असं काय आहे का? आता मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगितलेलं आहे. बोला. सर एक विचारू का? हा बोला. सर एक विचारू का? हा बोला ना. बोला मॅडम बोला. हा, आता इथं केंद्रामध्ये म्हणजे 3, 6, 9, 12 या तिन्ही म्हणजे चारही राशींमध्ये मंगळाने 0 गुण दिलेले आहेत आणि त्याची टोटल पण ऍव्हरेज पेक्षा कमी आहे सर्वाष्टकातली. तर त्याचं आपण काय म्हणजे रेफरन्स काय कोणी किंवा कोणी कोणी गुण कमी दिले मॅडम? नाही या कुंडलीमध्ये मिथुन, कन्या, धनु आणि मीन हे 4 केंद्रातल्या राशी आहेत ना, त्याला मंगळांनी 0 गुण दिले आहेत त्याच्या अष्टक वर्गात. हो. आणि टोटल त्यांची पण ऍव्हरेज पेक्षा कमी आहे, कारण 26, 26, 26 आणि 23 असे त्यांना सर्वाष्टकात गुण आहेत. बरोबर. तर ते पण इतकं शुभ नाहीये ना. नाही. किंवा मग मंगळाचं काही त्यांना म्हणजे व्यवसायात नाही, काही मग कुठल्याही बाबतीमध्ये बघा. आता ऐका मॅडम, आता मीन रास ही गुरुची आहे, धनुरास गुरुची आहे, कन्या रास ही बुधाची आहे, लग्न बुधाचं आहे, बरोबर आहे? होय. इथे 2 प्लॅनेट कार्यरत होतात, बुध आणि गुरु. बरोबर आहे की नाही? मग अशा वेळेला तुम्हाला जर समजा तिथे फलादेश द्यायचा असेल तर ह्या दोन्ही राशींना, दोन्ही ग्रहांच्या राशींना जर गुण आले नसतील, त्याचा अर्थ या 4ही राशी कमकुवत आहेत. 3 म्हणजे 1, 4, 7, 10 या 4ही स्थानं जी आहेत, सॉरी सर माझं नेट जाते, ही बलवान नाहीत. आणि त्याच्याकरता जातकाच्या जीवनामध्ये तो हयात ह्या राशींना बळ मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी तो तिथे कार्य प्राप्ती करू शकत नाही. म्हणून मगाशी मी असा उल्लेख केला की जर समजा इथे ग्रह असेल तर आपण म्हणतो फार चांगला तो ग्रह ऍक्टिव्हेट होईल. जास्तीत जास्त त्या ठिकाणी तो ग्रह त्या राशीत असेल आणि 1 गुण दिला तर ठीक आहे, पण त्यांनी जर 0 दिले असतील तर तो ठीक नाही. आणि राशीना गुण येणं, उदाहरणार्थ ऍटलिस्ट जीवनामध्ये केंद्रस्थान आणि त्रिकोण स्थान यांना गुण येणं आवश्यक असतं. आता केंद्रस्थान हे चतुर्थ स्थान नंबर 1, दशम स्थान हे आपल्या व्यवसायाची दिशा ठरवते, जोडीदाराची सप्तम स्थान ठरवते आणि लग्नस्थान हे आपलं बलवान स्थान असतं, त्याला बळ असतं, नाही का? हो. मग त्या ठिकाणी तुम्हाला अशा रीतीनेच विचार करून फलादेश नक्की केला पाहिजे. ओके, थँक्यू. इथे ही कुंडली जर आपण बघितली, जरी त्याच्यामध्ये ग्रह असले पण राशी कमकुवत झालेल्या आहेत, तर त्या ग्रहांचा आपल्याला उपयोग होणार नाही. जर त्याच्याऐवजी इत्यादी राशी जर बलवान होत असतील तर त्या राशीपासून आपल्याला निश्चितच चांगलं यश मिळेल. शेवटी 337च गुण आहेत आणि ते कुठे ना कुठेतरी वितरित केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये नियम असा आहे की 28 गुण येणं आवश्यक आहे. तर ते 28 गुणापेक्षा जर कमी आले असतील तर राशी तिथे बलवान होत नाही. आणि जर समजा 33, 32, 34 झाले असेल तर राशी एक्स्ट्रा बलवान होते. मग त्या राशीचा आधार घेऊनच जातकाला ते काम पूर्ण करावं लागतं किंवा त्या स्थानाबद्दल जातकाला चांगलं यश मिळतं, नाही का? हो. जातकाचा व्यवसाय किंवा नोकरी काय क्षेत्रातली आहे? कारण 6, 8, 12 किंवा 3 हे जास्ती बलवान झालेत ना. मग षष्ठ स्थान बलवान झाले तर जातकाने नोकरीच करावी.
आणि तिथे हा वृश्चिक रास आहे. हो मग वृश्चिक रास जर असेल, आता त्या वृश्चिक राशीच्या विन्नाष्टका वर्गामध्ये आपण जर गेलो तर तिथे हा कुठल्या कुठल्या ग्रहाने मार्ग दिलेले आहेत हे तुम्हाला कळेल. कधी कधी हा 7ही भिन्नाष्टक ग्रहाने मार्ग दिले असतील. हो कळलं का? हो तर ते सगळे ग्रह त्याला पोषक आहेत. वृश्चिक राशीला गुण आले असतील तर. मंगळाने 4 दिलेत पण त्याच्या भिन्नाष्टकात. हा मग कदाचित डॉक्टर वगैरे असतील काही व्यक्ती. नाही नाही, मंगळाने जे 4 दिलेले असतील ना मॅडम, ते सर्व त्या सगळ्या 12 राशींना मिळून दिलेले आहेत. हो हा हो 12 राशीला मिळून मंगळ त्या त्याच्या भिन्नाष्टकामध्ये नाही कळणार ना 12 राशी. नाही नाही, मग परत परत सांगतो मॅडम. वृश्चिक रास ही गुरु मंगळाची आहे. हो बरोबर आहे. इथे गुरुनी 6 मार्क दिलेत, सूर्यानी 6 मार्क दिलेत आणि बुधानी 7 दिलेत बरं ठीक हा आहे मॅडम, म्हणजे हरकत नाही. आता सर्व ऐका अष्टकात. ऐका ऐका एक मॅडम, वृश्चिक राशीबद्दल आपण बोलत आहोत, बरोबर आहे? हो वृश्चिक हो राशीमध्ये हो सगळ्यात जास्त ते बुधानी 7 दिलेत आणि परत गुरुनी 6 दिलेत आणि 6 दिले सूर्यानी 6 हो दिलेत. म्हणजे ऐका रवी ऐका गुरु 2 आणि बुध बलवान आहेत. एक मिनिट थांबा, बरोबर. एक मिनिट थांबा जरा. हो आता वर्टिकल जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वृश्चिक राशीला बघायचं आहे का? हो हा आपण आणि आता वृश्चिक रास बघतोय ना 6ष्ठ स्थानातली. हा, मग वृश्चिक रास बघितलं तर टोटल गुण आलेले आहेत किती? 4. चाललंय. वृश्चिक राशीला 33 गुण आहेत. 33 आहेत. 33 पैकी या हो 3 म्हणजे आपण जे राशी म्हटलं ना ते मग तिथे त्या वृश्चिक. राशीला एक मिनिट, राशीला 33 आल्या मान्य आहे, हो हो पण कोणत्या कोणत्या ग्रहाने गुण दिलेले आहेत हे शनी, पाहत. बुध गुरु. गुरु आणि रवी नाही नाही, इथे यांनी जास्ती बघायचं दिले. ना मॅडम, भिन्नाष्टक मध्ये कुठे? बघायचंय. पण कुठल्या मंगळ मंगळाच्या भिन्नाष्टकात. भिन्नाष्टकात नाही ना. मग मंगळाचं चाललंय ना आपलं, मग हा मंगळाची बघणार मंगळाच्या ना. भिन्नाष्टकामध्ये मंगळ शनीनी एक बिष्टाने दिलाय, शनीने 4. दिलाय. गुरुनी एक दिलाय 4 आणि चाललंय. मंगळानी एक मग हा, आणि लग्नाने शनी, एक दिलाय. गुरु, मंगळ आणि हा मी तेच बघत लग्न. होते इथे पण मला 4 हे 4 सर्वाष्टकात गेल्यामुळे मी तिकडे गेले. हा हा हा, तेच तेच. ठीक आहे. शनी गुरु मंगळ मंगळ आणि आणि लग्न यांनी 4 आणि गुण दिले. लग्न लग्न. आता ऐका मॅडम, हे 4 गुण आले आहेत मान्य आहे, पण शेवटी सर्व अष्टकामध्ये वृश्चिक रास ही बलवान झाली आहे का नाही? होय ना, 33 गुण आहेत हो म्हणजे झाली आहे. म्हणजे दॅट्स ऑल. Yes. यू गॉट इट. म्हणजे यू सॉल्व द त्या प्रॉब्लेम. जातकांनी नोकरीच त्याला करायला हवी ना. हा त्याला हा आता दुसऱ्या राशींची हे बेरीज करण्याची आवश्यकता नाही. नाही. ऍव्हरेज 4 आहेत त्याला म्हणजे म्हणजे थोडेसे नाही, जास्तीचे 3 पेक्षा. जास्तीच आहेत ते, 28 पेक्षा जास्ती आहेत. हो ना. मग त्याला दुसऱ्या राशींचा सपोर्ट घ्यायची आवश्यकता नाही. होय. असं आहे. आलं लक्षात? हो हो आता कळलं सर. हा, बरं. आता हे 6ष्ठ स्थान कंप्लीट झालं. हो हो बरं, आता जातकाचं शिक्षणाबद्दल आपण जर विचार केला तर 5म स्थान आहे आणि हायर स्टडी भाग्यस्थान आहे, बरोबर आहे? हो. तर मगाशी आपण 5म स्थान आणि भाग्यस्थान दोघांची बेरीज केली होती, तरी सुद्धा ती 56 आली होती का? नाही नाही नाही. नाही 55 55 येते सर. म्हणजे तिथे 1 गुण कमी आहे. तर जातकाला त्याप्रमाणे तेवढं शिक्षण प्राप्त होईलच का? असं नाही. बरं, आता राहिला भाग तसाच संततीच्या बाबतीमध्ये सुद्धा. संततीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी त्या राशीला सुद्धा गुण कमी आहेत. तर कधी काळी बघा, संततीचा प्रश्न कशा रीतीने सोडवायचा असतो तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये असणार जे काही महत्व आहे, तर जातकाची संतती जन्माला आल्यानंतर पण त्याचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. संतती जन्माला येणार नाही असं होणार नाही. कळलं? संतती जन्माला येईल, पण जर समजा गुण कमी असतील तर पुढे संततीचे प्रश्न उपस्थित होतील असं म्हणायचं. होय. कळलं? मग संतती जेव्हा जोपर्यंत आई वडील जिवंत असतात तोपर्यंत संततीच्या वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. कधी कधी संततीची प्रगती जी असते ती आपल्याला निश्चित प्राप्त होते. ह्याला कारण की त्या ठिकाणी 5म स्थान बलवान झालेलं असल्यामुळे.
आलं लक्षात? बरं, आता राहिलं घर घेणं, चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थानामध्ये सर येणारी रास कन्या आहे. सर एक विचारू. हा बोला. अष्टक वर्गात च्या माध्यमातून आपण प्रथम संतती, द्वितीय संतती ह्या संदर्भात वेगवेगळा विचार करू शकतो का, की एकत्रच विचार करावा लागतो? पंचम स्थान, पंचम स्थान अच्छा. होताच तर पंचम स्थानच आहे. बाकी इत्यादी जे ऑप्शन आहेत ना, ते ज्याच्या हा. त्याच्या मर्जीवरती अवलंबून आहे. अच्छा, बर. ओके, ओके. ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके, नेक्स्ट. तुम्ही आता सर घराच्या संदर्भात बोलत होतात ना, हो बोल. हो. मग आता चतुर्थ स्तराला मुळातच गुण कमी आलेले आहेत. एकच आहे. मग तुम्ही कसं हे करणार? नाही ना, सर्वाष्टकात पण 26 आहे आणि गुण पण एकच मिळालाय. हा, एक आहे. हा, हा, तो पण शनीने दिलाय फक्त. लग हो, शनीने दिलाय. हा, होय. कमी आहेत ना. हम्म. मग कसं करणार सांगा, काय वाटतं? त्या घराचा लाभ होणार नाही असं सांगायचं का नाही, मग? आता त्यावेळेला असं आहे मॅडम, हा. की जर घराच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला हम्म. तर घर हे सगळ्यांना असतं, पण कधी काळी काही प्रश्न, समजा सरकारी घर असेल किंवा त्या घराचे अधिकार त्याच्याकडे नसतील, वास्तव्यामध्ये कदाचित संतोष नसेल, होय. त्या ठिकाणी यदा कदाचित घरामध्ये विवंचना असतील, चतुर्थ स्थान आहे ना शेवटी. होय, तर बरोबर. तसं आईसाठी सुद्धा आहे ते. घरातले वातावरण कसं असेल, त्याचे गुण त्याला किती मिळाले त्याच्यावरती त्याचं वातावरण अवलंबून आहे. आणि त्यातल्या त्यात कोणी गुण दिल्यात? फक्त शेवटी शनीने गुण. दिलाय सर, एकच गुण शनीने. बघा ना, शनीने दिलाय ना फक्त एक. मग त्या घरावरती फक्त शनीचाच अंमल असेल, दुसऱ्या ग्रहांचा नाही. कळलं? सर्वाष्टकामध्ये गुण कमी आलेले आहेत का? 26च आहेत ना सर्वाष्टक. सर्वाष्टक म्हणजे 26 आहेत. 26 26 आहेत. मग 26च आहेत. दोन गुण कमी आलेले आहेत याचा अर्थ. 2 गुण कमी आलेत, ते पण हो. कमी आहेत, म्हणजे ते चांगले नाही. कळलं का? तर मी विचारू. हा बोला. सर लग्नामध्ये म्हणजे मेष राशीमध्ये 2च गुण आलेले आहेत. मग जातकाच्या याच्यात लग्नाला 1 गुण दिलाय आणि मंगळाने 1 गुण दिलाय. तर याच्या आरोग्याच्या बाबतीत कसा विचार करायचा? मॅडम परत तुम्हाला मी सांगतो, लग्नस्थान हे मिथुनेचं आहे, तर तिथे सर्वाष्टकामध्ये जा. सर्वाष्टक माझ्या याच्यात नाही काढतायत सर मला. 26 मार्क्स आहे सर 26. मिथुनेला सर्वाष्टक मध्ये. म्हणजे कमी आहे, सर्वाष्टकात 26 गुण आहेत. म्हणजे कमी आहे. कमी 2 आहे गुण म्हणजे कमी आहेत आहे. म्हणजे कमी आहे तर कमीच होणार. म्हणजे आरोग्याचे प्रॉब्लेम राहतील या जातकाला. दरवेळेला आरोग्य कशाला? पर्सनॅलिटी आहे, आरोग्यावरती कशाला तुम्ही करता? मला कळत नाही. मंगळाने 3 दिलेत ना. नाही बरोबर आहे मॅडम, पण तरी सुद्धा आरोग्यावरतीच का जायचं आपण? दुसरा विषय नाहीये का? प्रथम स्थान हे माणसाच्या, ज्याला पर्सनॅलिटी म्हणतो आपण, त्याच्या विचारावरती म्हणतो, त्याची दगदग म्हणतो, तो किती कष्ट करणार आहे ते म्हणतो, त्याला सहज मिळणार आहे का ते म्हणतो. जर समजा मिथुन राशीला जर चांगले गुण 36 आले असते तर ती रास सुखी झाली असती की नाही, होय. हो, हाच झाली विचार करायचा. तर त्यामध्ये आरोग्यावरती कशाला घसरायचं? ओके ओके, ठीक आहे सर. म्हणून जास्ती रोगाच्या पत्रिका कधी शिकू नये. जन्मता मनुष्य रोग घेऊन आलेला असतो, पण प्रथम स्थान आणि रोगाचा तिथे हे लावायचा नाही संदर्भ. प्रथम स्थान म्हणजे त्याची स्वतःची क्रेडिट, स्वतःचं बळ, स्वतःची इमेज,
पॉप्युलरिटी, प्रसिद्धी, विद्वता, बुद्धिमत्ता, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याचं स्वरूप, त्याचं तेज, त्याचे विचार, त्याचं देखणेपण. असं आहे. बरं, आता धनस्थान कर्क रास आहे. कर्क रास आहे. सर्वाष्टक वर्गामध्ये बघा किती गुण आहेत. 27 27 आहेत कर्कला. ते गुण कमी आले ना, एक गुण कमी आहेत. शेवटला तुम्हाला बघा ह्या कुंडलीमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे की जी स्थाने 3 आणि 6 आणि 10 ही स्थानं मुळातच बलवान झालेली आहेत. ह्या 3 स्थानावरतीच त्या जातकाला तसं यश मिळेल. या 3 स्थानावरतीच जातकाची कुंडली ही रोल होईल. 3 आणि 8. 3, 6, 8. बाकी इत्यादी स्थानांना सगळ्यांना गुण कमी आलेत का? आणि जर 28 आले असतील तर ठीक आहे, पण 28 पेक्षा कमी आले असतील तर ठीक नाही. आता तपस्वी मॅडम सांगा की 3 आणि 6 आणि 10 ह्याचे एकत्रित गुण किती होतात? 87 सर. 87 ते चांगले 84 पेक्षा 3 जास्ती होतात ना. जास्त आहेत. आता जर 87 होत असतील तर याचा अर्थ तुम्हाला त्या स्थानाचंच फलित मिळणार आहे. इत्यादी स्थानावरती अपेक्षा आपण 1, 4, 7, 10 या स्थानावरती अपेक्षा ठेवून पण उपयोग नाही. कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला त्या स्थानावरती लक्ष केंद्रित केली त्याच्यापासून आपल्याला यश मिळतच नाही. यश मिळत नाही त्याला आपण काय करणार? कारण अष्टक वर्गामध्ये त्याला गुण मिळालेलेच नाहीये. मग कसं हे करणार तुम्ही? मॅडम चार्ट काढा, दुसरा लावूया आपण. बुध लावू का? हा, बुधाचा लाव. हा, ठीक आहे. बघा लावलाय, दिसतोय का बघा सगळ्यांनी? आलाय बुधाचा चार्ट? हो मॅडम, दिसतोय. ठीक आहे. आता बुधाच्या चार्ट मध्ये आपण गेलो तर बुधाचे गुण एकूण 54 आहेत, हे लक्षात घ्या. त्याचे 55 होणार नाहीत का 53 होणार नाहीत, कळलं? होय सर. आता पुन्हा रिपीट करतो मी की 8 गुण शनीने दिलेले आहेत 12 राशींना मिळून. म्हणजे शनी बुधाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये 8 गुणाने बलवान आहे, कारण 54 गुणाचं साहित्य बुधाकडे असल्यामुळे 1, 2, 3 राशींनी आणि 4 राशींनी 8 गुण दिलेले आहेत. 4 ग्रहांनी, बरोबर आहे. त्यामध्ये सगळ्यात कमी जे आहे ते 3 गुण आहेत, म्हणजे फार कमी आहे. एक तर प्रथम स्थान म्हणजे मेष राशीला 3 गुण आहेत, स्थूळ राशीला 3 गुण आहेत आणि कन्या राशीला 3 गुण आहेत. कळलं? त्याचा अर्थ त्या राशीना गुण कमी आलेले आहेत. मग त्या राशी तिथे बलवान होत नाही बुधाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. आता मॅडम मला सांगा की एकूण एक भाव शनीला 8 आलेले आहेत, पण मीन राशीला गुण नाही. हो ना. कुंभेला आहे, धनुला आहे, वृश्चिकेला आहे, कन्येला आहे, सिंहेला आहे, कर्केला आहे, मिथुनेला आहे आणि वृषभेला आहे, आणि मेषेला नाही. मेषेला नाही, तुळेला नाही. आता हे 8 गुण आलेले आहेत, ते कोणत्या कोणत्या 12 राशींमधून 4 राशींना गुण आलेलेच नाहीयेत. बर, आता त्याच्यामध्ये आपल्याला परत सर्वाष्टकामध्ये जाऊन परत पाहायचंय आपल्याला. एकूण बुध जो आहे तो 54 गुण आणणारच, कळलं? बर, आता मॅडम असं करा की वृश्चिक राशीकडे जा तुम्ही आणि सर्वाष्टकामध्ये गुण किती आहेत बघा. परत तेच गुण आहे. 33 ऐका 33 गुण कशामुळे आले? कारण का की भिन्नाष्टक वर्गामध्ये
वृश्चिक राशीच्या ह्याच्यामध्ये 7 गुण आलेले आहेत. 7 आले. येस. हो. बुधाला 7. बुधाला 7 आले ना. हो. म्हणजे बुधाने त्याचं हे बळ वाढवलेलं आहे वृश्चिक राशीचं. त्यामुळे सर्वाष्टकामध्ये वृश्चिक राशीला जास्ती गुण आले आहेत. जर तिथे जर समजा गुण 2 आले असते तर 5 गुण कमी झाले असते लगेच, नाही का? 5 गुण कमी झाले असते. म्हणजे याचा अर्थ वृश्चिक रास बलवान कशामुळे झाली तर बुधाच्या भिन्नाष्टका वर्गामुळे. आणि इथे पण नोकरीच्या स्थानालाच जास्त गुण आहेत. दशम स्थानाला 4. तर सिंह राशीला 4 गुण आल्यात. म्हणजे सिंह राशीला इत्यादी दुसऱ्या भिन्नाष्टकामध्ये कोणीतरी गुण चांगले दिले असतील म्हणून तृतीय स्थान बलवान झालं. एकदम परफेक्ट लॉजिक सांगितले तुम्हाला आता. होय सर. कुठल्या तरी ग्रहाने त्याच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये सिंह राशीला जर गुण दिले असतील तर तिथे ती रास बलवान होते किंवा होईल किंवा झाली असेल. बरोबर आहे. असं आहे. हे गणित करताना तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग करायचा असतो. पुन्हा बघा, बुधाचे असो, गुरुचे असो, शुक्राचे असो, मंगळाचे असो, सगळे गुण मिळून शेवटी तुम्हाला सर्वाष्टकामध्ये जायचं आहे. आणि जर सर्वाष्टकामध्ये गुण कमी आले असतील तर कोणत्या ग्रहाने किंवा राशीने गुण प्रदान केले नाहीत म्हणून तिथे गुणाची अवस्था कमी झाली. एवढं सिंपल लॉजिक आहे. ते कळल्यावर तुम्हाला अष्टक वर्ग जिंकल्यासारखं होईल. आता 6 गुण बघा आलेले आहेत मकर राशीला, म्हणून मकर राशी पण बलवान झाली आहे की नाही त्या ठिकाणी? हो सर. हो सर. हो सर. म्हणजे जिथे बघा, परत आता दुसरं लॉजिक सांगतो तुम्हाला. बुधाला आणि गुरुला सगळ्यात जास्त गुण आहेत 54 आणि 56. याचा अर्थ प्रत्येक कुंडलीमध्ये जर बुध बलवान झाला तर इत्यादी राशींना गुण येतील. तर ह्या ठिकाणी वृश्चिक राशीला 7 गुण आणि मकर राशीला 6 गुण आलेले आहेत. अधिकतम कर्क राशीला सुद्धा 7 गुण आल्यात. पण कर्क राशीला 7 गुण येऊन सुद्धा ती रास बलवान झाली नाही. तिला पण 1 गुण कमी आला ना. 27. हा, मग इथे बुधाने गुण देऊन सुद्धा बलवान आहे. पण इथे बुधाने गुण देऊन जर ती रास बलवान होत असेल याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या तरी भिन्नाष्टका वर्गामध्ये वृश्चिकेला आणि मकरेला गुण मिळाले असतील. पण ते प्रोव्हिजन तुम्हाला कर्क राशीला करता आलं नाही. आता सोपं वाटतंय की नाही? होय सर, वाटतंय. छान. आता त्याच्यामध्ये काय आहे की इत्यादी लोक भिन्नाष्टक शिकवतच नाही. कळलं? असा विचार करायचा असतो. आता सिंपल लॉजिक तुम्हाला माहिती झालेलं आहे. पण मूळ कुंडलीमध्ये जरी ग्रह असेल तर आता आपण विचार करू. मला एक सांगा की त्या ठिकाणी एखादा ग्रह कोणत्या राशीमध्ये आहे का अष्टम स्थानामध्ये? आहे ना सर, गुरु आहे. गुरु आहे. गुरु आहे सर, गुरु. ठीक आहे. मग आता आपण अष्टम स्थानामध्ये येणारी रास मकर आहे, बरोबर आहे? होय. बरं, आता मकर राशीने गुरुने दिलेले आहेत. लगेच गुरुकडे जायचं तर मकर राशीला गुण 0 आहेत, नाही दिले त्याने. नाही दिले.
बरं, आता राहिला भाग काय की बुधाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये गुरुने फक्त 4 गुण दिले, म्हणजे ते पण फार कमी आहेत, नाही का? बरं, समजा त्याने 7 दिले असते तर दुसरे कोणाचे तरी 3 गुण त्यांनी छाटले असते, म्हणजे शेवटी गुण 54च आहेत. ना ते 55 होणार आहेत, ना ते 53 होणार आहेत. पोद्दार मॅडम, लक्षात आलं? हो सर. हा, आता एवढं सिंपल लॉजिक आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही किती डोकं फोडलं तर लॉजिक लावता येणार नाही. म्हणून हल्ली लोक अष्टक वर्गाचे रेकॉर्डिंग लेक्चर लावत नाही, फक्त रेकॉर्डिंग विकतात. कारण आतमध्ये काय आहे माहिती नसतं. तुम्हाला सांगते, उद्या क्लास चालू होणार आहे, तुम्ही उद्या संध्याकाळी या. तुम्ही आलात की तुमच्या समोर हा प्रोग्राम लावला जाईल आणि तुम्ही तो बघत बसा, त्यांचं म्हणणं ऐका. माहितीच पडत नाही. एक बाई कुठेतरी बसलेली असते, ती पुस्तक वाचत असते आणि आपण लिहित असतो, हाच प्रकार असतो. हा, कुर्डेकर मॅडम. हो हो, तसंच असतं. तुमचा क्लास झाला की नाही काय? नाही सर, मी नाही अटेंड केला. अजून केलाच काल नाही का? सोमवारी होता सर, शुक्रवारी असतो आणि त्यांचा कुलकर्णी रेकॉर्डिंग. मॅडमचा शुक्रवारी. रेकॉर्डिंग बघते ना, ते नुसतं समोर बसून ते वहीतलं वाचून दाखवतात, लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या, बस. नाही, गणिताचं शिकवतात त्या वेन्नूर मॅडम, फळ्यावरती शिकवतात सर. हो बरोबर आहे, पण हे वाचस्पती काय करताय? सर आता एकादश भाव चाललाय, त्यांनी म्हणजे प्रत्येक लिहून द्यायचं, लिहून देतात. हो, दुसरं ते तर काही नाही. आमच्या पुस्तकात ते आमचंच आहे ते. हो ना, सगळे भाव बघा झाले, तुम्ही, दशम भाव, आता एकादश भाव चाललाय. एकादश भाव माझ्या ज्या पुस्तकात लिहिलेले आहे नोट्स मध्ये, तेच आहे हा ते. हा. सर याचे विषय आलेत सर परीक्षेचे. काय आलं काय आलं? माहितीये का सर, हा. निबंधाला हम्म. घरेलू कामगार, धुणं-भांडी करणारे, घर अरे साफसफाई देवा करणारे, परमेश्वरा. स्वयंपाक करणारे, म्हणजे केटरर नाही, किंवा शी मग शी दिव्यांग वस्ती, म्हणजे शी मुकबधीर शी शी सोडून शी. दिव्यांग व्यक्ती. अरे बापरे, काय विषयांतर आणि झाले. फलादेश स्वाध्यायाला काय आलंय माहितीये, मानसिक रुग्ण, 10 वर्ष तरी कमीत कमी मानसिक आजार असायला पाहिजे. ते कुठे शोधायला जाणार तुम्ही हॉस्पिटलमध्ये? काय माहिती सर, हे बघा ना आता. आणि घरेलू धुणं-भांडी करणारे कामगार, त्याच्यावरती निबंध लिहायचं सर. हे हा, कोणाचं कॉन्सेप्ट आहे? आजच टाकलंय मॅडम निसर्ग ग्रुप वरती हे. या 2000 परीक्षेसाठी हे हे आलेले त्यांचं 26 नाहीये, तारीख. हे त्यांचं नाही, ते ऑर्गनायझर वेगळा असतो. हो ना, पण ह्या विषयावरती आणि आता मानसिक रुग्ण शोधायला कुठे जायचं फलादेश स्वाध्यायासाठी? नाही नाही, फेल्युअर. त्याला म्हणा पैसे परत द्या माझे, मला मानसिक रुग्ण हो ना, बनायचं बघा नाहीये. ना नाही, मला बनायचं नाहीये मानसिक रुग्ण, मी नाही बनणार. हे विषय बघूनच मला एकदम हेच झालं, मी म्हणलं बापरे. तोटेकर त्याला मॅडम, काहीतरी. हा तोटेकर मॅडम, तुम्ही सांगा, हा, बोल. आम्हीच मानसिक रुग्ण होत चाललोय म्हणा. अजून वेगळे कुठून आणायचे आम्ही? खरंच आहे, खरंच आहे, नाहीतर काय, खरंच आहे, आम्ही काहीतरी विषय आमचंच घेतले आहेत. फलादेश स्वाध्याय लिहितो. स्टुपिड. हो काहीतरी ना. विषय. नाही, काय घरेलू कामगार जे आहेत ना, यांच्याजवळ सर त्यांची ना डेट ऑफ बर्थ व्यवस्थित असते ना, टाइम ऑफ बर्थ व्यवस्थित असतो. कसं तुम्ही कुंडली काढणार आणि कसं हो लिहिणार? ना, धुणं-भांडी करणाऱ्या लोकांचे हो आणि ना. एक निबंध काम लिहायचे करा, त्याच्यावर. एक काम हा करा, सर. धुणी भांडी करणारी. नसतातच ऐका त्यांच्या. ऐका ऐका, काय? हा सर. एक काम, त्या कुलकर्णी मॅडमची तारीख घ्या, वेळ घ्या आणि तीच कुंडली मांडा, धुणी भांडी काम करणारे. हो ना, म्हणजे विषय फारच विचित्र आहेत. मानसिक रुग्ण म्हणून का सर? हा, नाही नाही, धुणी भांडी करणारे 2 माणसं, धुणं- नवरा बायको दोघंही धुणी भांडी करतात. कारण कुठून आणणार ना, या लोकांच्या जन्मतारखा बघा व्यवस्थित ना, नसतात, काय त्यांना आहे. काहीच नसतं. कवठेकर मॅडम, तुम्ही पुण्याच्या आहात ना? हो हो. हा, मग तुम्हाला ना रोहिणी बुक डेपो जर माहिती असेल ना, तर तिथं तुम्हाला जर आरोग्य जातक किंवा तिथे असे काही रेफरन्स भेटतील की त्या बुक्स मध्ये तुम्हाला ह्या कुंडल्या कदाचित सापडतील. म्हणजे जे बर बर. हे मानसिक रुग्णाच्या संदर्भात किंवा जे हो का? अपंगत्व ज्या संदर्भात आहेत ना, तर हा तिथे हा. मिळतील तुम्हाला. म्हणजे रोहिणी तिथे बुक काही डेपो मध्ये का? हा हो काय हो विषय हो. आहे का? मॅडम तुम्हाला बघा ना तिथे सर, पण मिळेल. असं कसं काय दिलं त्यांनी? गोपीनाथ मंदिराच्या समोर जी गल्ली जाते ना, तिथं जायचं. नाही, माहितीये माहितीये मला.
हो अहो पण ह्या विषय आहे का पहिला? नाही सर, म्हणजे काहीच लॉजिक नाही आहे विषय ठेवण्यामध्ये. हो ना. कुठून त्यामुळे आणायच्या या तुमच्याच लोकांच्या तारखा? त्यामुळे तुमच्याच पत्रिका लावतो आता थांबा. आणि सर दिव्यांग व्यक्ती, मग दुसरा विषय आहे दिव्यांग व्यक्ती. मग ते सरांचं होतं ना बरोबर, कुलकर्णी सर. मुकबधीर आणि अंध सोडून घ्यायचंय कुठलाही. त्यामुळे तुमचीच तारीख लावतो. तसंच करायला बरं. पाहिजे. जाऊ दे सर आपला विषय. बरं ठीक आहे. काय आता आता काय करणार सांगा ना. 11 परत घ्या. सर एक विचारू का सर मी? बोला. सर आता इथे चंद्र मार्गकेश आहे, हो की नाही? हम्म. आणि मग समजा मार्गकेश आणि मार्गस्थान यांना जर जास्ती गुण असले तर त्याचा कसा फलदेश येईल सर? नाही मॅडम, याच्यामध्ये मार्केटचा प्रश्न येत नाही. नाही, चंद्राला म्हणजे हे मार्ग दोष नाही त्याच्यामध्ये लागत, मित्र धनस्थान असेल. नाही नाही, अष्टक वर्ग आहे ना मॅडम. हा. अष्टक वर्ग असल्यामुळे मार्केटचा विचार करू नका. त्या ठिकाणी गुण येणं गरजेचं आहे. पण मग आपण 6, 8, 12चे गुण पण मग हे करतो ना, 6, 8, 12ला जर जास्ती गुण असलेले चांगले काय म्हटलं. म्हणतो, चांगलेच आहेत ते. 3, 6, हा. 10. म्हणजे 28 पेक्षा जास्ती असले तर चांगले. हो, कुठचेही याच्यामध्ये मग ते 12 असो, 2 असो, 6 असो, 8 अच्छा. असो, 4 असो, हा, कुठलेही असेल तर गुण येणं 28 पेक्षा जास्ती असणं गरजेचं आहे. आणि चांगलं. 28 पेक्षा कमी असेल तर कोणीतरी गुण खाल्लाय, आणि हम्म. 28 पेक्षा जास्ती असेल तर कोणीतरी गुण आणलाय. हो हो, बरोबर आहे सर. कोणाचाही कमी झालाय, कोणाचाही जास्त झालाय. मग ओके 33 सर. झाले तर समजायचं 5 गुण कोणाचे तरी कमी झालेले आहेत. हो, बरोबर. सिंपल आहे. हं. नाही म्हणजे मला असं वाटलं की त्या स्थानाला जास्ती मार्क असतील तर ते नाही स्थान नाही बळकट होतं का असं. नाही नाही नाही, बाधित नाही. ते स्थान बलवान होईल. पहिली गोष्ट हा, बरोबर. मॅडम पहिलाच लक्षात घ्या की जे गुण आलेले आहेत ते गुण राशीना मिळालेले आहेत. हो. राशीना गुण मिळाले ह्याचा अर्थ ती रास बलवान झालेली आहे सर्व ग्रहानुसार. जर हो हो. एखाद्या ग्रहाने जर राशीला गुण दिले नसतील तर हम्म, तिथले गुण कमी होतात. पण 34 आले तर हम्म. 28 येणं गरजेचं आहे. मग 6 जास्त झालेले आहेत. जास्ती झाले हो. हा, मग ते केव्हाही चांगलं ना, बलवान होईल ते स्थान. चांगलंच आहे. येस, हो हं. चांगलंच आहे. ओके ओके सर. त्याला मेसेज टाका की मला 11,000 रुपये परत देणे, आणि काय कापायचे असेल तर कापणे. हो ना सर, मी तर मग या म्हणजे परीक्षा मी आधीच ठरवलं होतं की द्यायची नाही, आणि असे विषय बघितल्यानंतर तर आता तर शक्यच नाही बिलकुल. हो, तुम्ही पहिलाच फसलात. पैसे हो, खरंच आहे, फसलेच आहे. काय करणार आता, बघते मी सर त्यांना मेसेज टाकून. नाही, नाही टाका बसणार. तुम्ही. हो, टाकते आता सर, काय नक्की टाकते. या आमच्या दुसऱ्या कुलकर्णी त्या श्रीमंत आहेत, त्यांना काय वाहणार नाही. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. हो. तसंही मी क्लास पण नाही अटेंड करत आणि काही रेकॉर्डिंग पण नाही ऐकत आहे. म्हणजे अर्थच नाहीये त्याला. माझं नाव त्याच्यातनं काढून टाका आणि माझे पैसे परत द्या म्हणून सांगते. बघू काय काय. काय अर्थच नाही हो, ते चुकीचं हो आहे. ना, खरंच आहे. त्यांना शिकवता पण त्यांना अनुभव पण नाहीये. त्यांची पहिली बॅच आहे ही. नुसतं लिहून त्यांनी काय करतात, ते सिलेबस समोर ठेवलाय. सिलेबस मध्ये सब्जेक्ट आहे ना, आता हे आहे आयुर्दाय. मग ते आयुर्दायाचं चला माहिती लिहून घ्या सगळी. मग 10 भाव, मग 10 भावाची माहिती आहे. प्रथम स्थान, द्वितीय स्थान, असं ते माहिती लिहून घ्या. हे असं नुसतं लिहून देतात सर. दुसरं काहीच करत नाही. कसं म्हणजे फलादेश वगैरे तर दूरच राहिलं सर. त्याने म्हणून तुमच्या नोट्स आहेत त्या पाठवा, मग आम्ही हम्म. वाचून घेऊ. लिहून त्या घेणार म्हणतात नाही. माझं पुस्तक घ्या, त्याच्यात सगळं दिलेलं आहे, मी पुस्तक विकत घ्या. 300 रुपये म्हणजे पोस्टेज सकट 300 रुपये आहे चार्जेस. ते तुम्ही विकत घ्या असं म्हणतात. त्याच्यात तुम्हाला सगळं मिळेल. ते पण कोणाचंही चोरून आणलं सर. नाही, लिहिलंय सर त्यांनी ज्योतिष प्रबोधन म्हणून. अहो, लिहिलंय कसलं काय त्यांनी. लिहिलं त्यामुळे प्रकाशन माझ्या पण समोर लिहा झालंय. जरा. ते हं? झाले प्रकाश माझ्या समोर लिहा म्हणा. काय माहिती आता, नाव तरी त्यांचं आहे. एक तर कबुतरासारखं अक्षर आहे. हा. कबुतरासारखं अक्षर आहे, काय लिहिणार? अक्षर कुठे, आम्ही फळ्यावरती कधी बघितलं नाही अजून त्यांचं. येतच नाही लिहिलं तर कसं बघू? नाही लिहितात, लिहिले वाचून दाखवतात नोट्स आणि लिहून घ्या म्हणतात. फळ्यावरती काय लिहिलं तर अक्षर समजेल. ग आणि म सारखाच दिसतो.
अच्छा. चला चला पुढे. सर पण सिलेबस मध्ये जेवढे विषय आहेत तेवढे हा पूर्णपणे सगळे डीप मध्ये नियम सहित शिकवणार असतील तर काही त्याचा फायदा आहे सर. हे तर हे शिकून तसंही तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करणं शक्यच होणार नाही, कारण ते सिलेबस एक चाकोरीबद्ध तेवढंच आहे. सगळे विषय त्याच्यामध्ये नाहीत कव्हर होत सर. आणि मुळात पत्रिका तुम्ही आज तो मेसेज टाकलायत ना सर, की पत्रिका कशी सोडवणे महत्वाचं आहे. म्हणजे टाकले तशा प्रकारे सर शिकवलं जाणं महत्वाचं आहे, तर काहीतरी उपयोग आहे त्याचा. नाहीतर हा हो फक्त ना, एक तुम्ही नुसतं डिग्री सिलेबस मिळवण्यासाठी, प्रमाणे तो लिहून कागद देता. मिळवण्यासाठी अभ्यास करणं एवढंच आहे सर त्याचा अहो, उद्देश. कसं त्या डिग्रीला किंमतच नाहीये. नाही नाही सर, काहीच नाही. अगदी खरं आहे. त्या डिग्रीला काही किंमत नाही. त्याच्यातून ठीक तुम्ही आहे. चांगले ज्योतिषी होऊ शकाल असं अजिबात आपण म्हणू शकत नाही सर. नाही, हो ना. बरं ठीक आहे. आता हे अष्टवर्ग समजलं का? पुढच्या वेळेला आपण आणखी भिन्न भिन्न लावू. पण अष्टक वर्गाची जी पायरी आहे ती तुम्हाला कळली का? आणि पुन्हा एकदा हो विनंती सर. करतो की महागड्या क्लासला फसू नका, एक रकमी पैसे भरू नका. आता जाहिरात हो करतो, सर. हो सर. महागड्या क्लासला बसू नका आणि एक रकमी फी भरू नका. हे तुम्ही 11,000 दिले, इथेच फसलात तुम्ही. मी तुम्हाला हो ना, सांगत होतो नको फसलो म्हणजे नको काय? नको. असं. काही करू शकत नाही आता. बघू, मी त्यांना मेसेज करते, काय रिप्लाय मेसेज नाही, येतोय. डायरेक्ट फोन करा. बर बर, चालेल. फोन करा आणि सांगा की तुमचं हे बरोबर हो. वाटत नाही मला, तुमची हम्म. परीक्षाच मला घ्यावी लागेल, तुम्हाला येते का? नाही, मी सांगणारच आहे की मला काही शक्य नाहीये. तसंही मी नाहीये आता इथे, मला की परीक्षेला तुम्ही बसणं आता शक्य नाहीये. तुम्ही अतिसुशिक्षित आहात. कळलं का? बरं काय? ठीक आहे, चला. बरं, आता काय कोणाला बोलायचं आहे, विचारायचं विचारा. आपण आता वेळ झालेली आहे. मला असं नाही, वाटतं छान एवढा समजलं. खूप समजलं ना? छान समजलं. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. बोला. धन्यवाद सर. आणखी काय कोणाला माहिती हवी आहे, कोणाला अभिप्राय द्यायचा आहे? गुगल मॅडम मग समारोप करतील. आदान कुंडलीचा क्लास कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं अप्रतिम सर. सर. खूप छान नवीन वाटलं सर, झाला होता पहिल्यांदाच छान ऐकलं. वाटलं. हो सर. छान सर. अगदी वेगळं आणि छान अप्रतिम आहे समजलं सर, सर, अप्रतिम. खरंच. खूप छान समजलं. सर हो ना? छान झालं क्लास आदान कुंडलीच. आधान कुंडलीचं सुद्धा सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं तेव्हाच ते खूप छान समजलं. बरोबर. नाही, आता आपण चालू करू ना. 7-8 कुंडल्या आहेत. हो 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 सर. म्हणजे आधान कुंडली अशी बघायची असते, हेच पहिल्यांदा कळलं. आता काय करणार, आपलं ज्योतिष ज्ञान दुर्दैवी असं म्हणायला गेलं तर हे बघा ना. पण सर आपण किती ज्ञान देताय ह्याच्यातनं. म्हणजे नाही, आधान आता कुंडली हा शब्द सुद्धा नव्हता मला माहिती. खरंच आहे, खरंच आहे. मी तुम्हाला शतशः नमन. अगदी अगदी धन्यवाद पूर्ण मॅडम. बघा सहमत असं आहे, रंजनाताई. हे शास्त्राचं सेवा आहे. त्याच्यामध्ये काहीही आपलं नाही. हे जे आम्हाला शिकवलंय ते आम्ही तुमच्याकडे दिलेले राहतो. हे माझं स्वतःचं हो. काही नाही. पण सर त्यालाही मोठं मन लागतं, ते तुमच्या जवळ आहे, आणि हे ते महत्वाचं देणं आहे ना. इतकं सर इझी नाही जे तुम्ही इतकं भरभरून देताय. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. ते ठेवून करणार काय सांगा? खरंच आहे. पण त्याचा ठेवून करणार मोबदला काय? घेतात ना सर, ठेवून करणार काय, पण बाकीचे लोक त्याचं हे घेतात. तसं तुम्ही नाही ना सर नाही, करत. मोबदला काय राहत नाही हो मॅडम. मोबदला राहत नाही. हे आपल्याला वाटतं मोबदला. खूप तुम्ही मोठं पण काम करताय, कार्य करताय सर तुमच्या तुम्ही. जीवनामध्ये पण तुम्ही आयुष्यभर मोबदला घेतला की नाही तुमच्या कार्यामधून? हो, घेतला. मग त्यातला आणि किती तेच राहिला? नाही पण काही सर, नाही राहिलं सर. सर तुम्ही हा? जे नमस्कार, मी अर्चना नमस्कार. भेकरकर बोलते. बोला. तुम्ही जे घेताय ना सर, ते हा. असं आहे की आता मी याच्यामध्ये 24 वर्षापासून काम करते, भरपूर क्लायंट सगळं आहे, पण हम्म. तरीही खूप काही मिळतं. म्हणजे मी शिकलेलं आहे त्यातलं, तरी सुद्धा आता जे मिळतात पॉईंट ते डिफरंटच असतात. म्हणजे हम्म. असं होतं की एकही क्लास मिस करू नये. म्हणजे चव्हाण मॅडमचंही जे मी अटेंड करते
म्हणजे असं मी की आता 16,000 पत्रिका बघितल्या, माझं मोठं पण सांगत नाही, पण मी हे सांगते की जे शिकायला मिळतं की अरे हे तर मी अँगलनी कधी बघितलंच नव्हतं, इतकं छान तुम्ही घेताय सर. त्याच्यामुळे म्हणजे जे नवीन करणारे असतील त्यांना तर मी सांगेल की ते खूप जास्त भाग्यवान आहे की त्यांना ह्या गोष्टी सुरुवातीलाच मिळत आहेत. आणि ऍक्युरेसी, परफेक्टनेस काय असतं ज्योतिषातलं ते सर तुमच्याकडनं शिकून, चव्हाण मॅडम कडनं शिकून लक्षात येतं. त्यामुळे म्हणजे तुमचे जितके धन्यवाद मानावे तितके कमीच आहे. खूप खूप धन्यवाद सर. मॅडम रिमूव्ह करा कुंडली. हा, तर हे असं सगळं आहे. काय समजलंय तुम्हाला? आता काय शिकायचं असेल काय नाही, आता एवढं शिकवलेलं आहे. आता आपण पुढच्या वेळेला लिटिल ऍडव्हान्स आपण घेणार आहोत. पण आता हे अष्टक वर्ग मला असं वाटतं राशी आणि ग्रह या दोघांची तालमेल तुम्हाला कळली असेल आणि ती कशी काढावी, किती किती गुण येणं आवश्यक आहे, कमी आले तर काय नुकसान आहे आणि जास्ती आले तर किती फायदा आहे. कळलं? कठीण नाही आहे. नमस्कार सर. नमस्ते, बोला मॅडम. वर्ग सर, आता खूपच छान. पहिला आपण झाला, पुन्हा आता ऍडव्हान्स झाला, आता अजून सूक्ष्मता आली फलादेशामध्ये. आणि प्रत्येक ह्याचं कसं हे करायचं, समजा जरी आता इथे छान मार्क्स आले षष्ठ स्थानाला, पण नाही आले तर त्याला काय ऑप्शन आहेत 3, 6, 10 त्याचे एंटायर टोटल करून आपण, आणि कोणत्या ग्रहाने चांगले मार्क्स दिलेत त्या संबंधित तुम्ही काम करू शकता. म्हणजे ते तुम्हाला चांगला फलादेश देतील ते ग्रह. बरोबर. इतकं साध्या सोप्या आणि छान पद्धतीत तुम्ही समजावलं, शिकवलं आणि दिवसेंदिवस ते छान होत चाललं. आता हे खूपच छान सर, सगळ्या दृष्टीने समजलं. आणि त्यालाही तुम्ही गोचर पण एका ह्याला हे करून दाखवलं, पण ते अगदी कमी ह्याचं असतं, तेही तुम्ही सांगितले. त्यातले ते छोटे छोटे बारकावे. हो हो, तात्कालिक 2 आहेत ते. तासा तात्कालिक 2 तासापुरतं. येस. म्हणजे ते आता समजा इंटरव्ह्यूची वेळ, आता आपण त्याच्यात ते सीझरची वेळ काढणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या. म्हणजे असे मुद्दे काही सोडले नाहीत. त्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित सर छान आकलन झाले. खूप खूप छान. आणि आपले विविध विषय आहेतच अजून नवीन नवीन. आता आधान कुंडली अजून त्यात काय काय अजून नवीन नवीन मिळतंय त्याची एक उत्सुकता लागली आहे. छान सर, तो पण खूप छान विषय आहे. आणि त्यात पण आता नवीन काय शिकायला मिळतंय ह्याची एकदम हे झाली आहे, काय म्हणतात, इगरली असं हे होतं की चला आता कधी स्टार्ट करते आदान कुंडली अजून. आणि आता ह्या तुम्ही वेगळ्या बघा वेगळ्या एवढे सगळं शिकलात, तुम्ही असं एक हे करीन की तुम्ही सुद्धा शिकवायला सुरुवात करा. कारण का की पिढी वाढली पाहिजे, तिकडे पुढे गेलं पाहिजे तुम्हाला. आणि तुमच्याकडे ती सोय आहे. आता तुम्ही घाटकोपरला चांगल्यापैकी शाळा आहे आणि स्वस्त आहे, तिथे एखादं लेक्चर एका हप्त्यातून घ्या, लोकांना एकत्रित करा, जाहिरात करा, लोक मिळतील, येतील. कळलं? थोडस धाडस हे दाखवा. अष्टक वर्गाचं संपलं का आपलं? नाही अजून ना? नाही नाही, आहे पुढे आहे ना, आहे. कारण सर तुम्ही ते जे कोष्टक दिलंय ना, त्यातल्या गोष्टी त्या कशा हे करायच्या ते सांगणार ना सर तुम्ही? म्हणजे कुठलं? वैवाहिक सौख्य, विवाहात हो व्यत्यय, हो 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 गुणमिलन, हो. पुनर्विवाह, येस येस. चारित्र्य, हा, हे आता ते सगळं कसं आहे गंमत, आता हे बघा अष्टक वर्गावरनं पुन्हा सगळं कसं सांगायचं नाही, ते? एक मिनिट. पुनर्विवाह करायचा असेल तरी सुद्धा सप्तम हा. स्थानाकडेच जायचं आपल्याला. अच्छा, मग ह्या सगळ्या गोष्टीला प्रत्येक कुठलं स्थान बघायचं ते येस, षष्ठ स्थानामध्ये ठरवायचं आणि शत्रुस्थान आहे. त्याप्रमाणे बघायचं. आता वृश्चिक रास बलवान झालेली आहे या कुंडलीमध्ये, तर षष्ठ हो. स्थानच पाहायचंय शत्रूसाठी. हो बरोबर आहे. असं आहे ना. हम्म. असं आहे. मग तिथे जर कमी गुण असतील तर आणि नेहमी मग तिथे तुम्हाला परत सामना करावा मंगळाचे गुण लागेल. बघायचे नाही का? येस, हो. शेवटी वृश्चिक रास जर आली ना मॅडम, तरी सुद्धा मंगळ हा त्या राशीला एकच गुण देणार आहे. नाही देणार आहे, हो बरोबर आहे. 1 किंवा 0, 1 किंवा 0, त्याच्या पलीकडे नाही. त्याच्या अपेक्षा फक्त 1 गुण किंवा 0 गुण असंच आहे. 5 हो, गुण नाही मिळणार. सर्वाष्टकात पण बघू शकतो ना आपण त्या वृश्चिक राशीला. सर्वाष्टक, येस. सर्वाष्टकात बघू. सर्वाष्टकामध्ये परत अनालिसिस आहे की नेमकं मंगळाला किती मिळाले आहेत. हो.
ते त्या राशीबद्दलचा विचार केला जातो. ते इथे आपलं कोष्टक हो दाखवलं सर. जातं. कळलं का? हो सर. ठीक आहे. एनिवे, तर त्या कोष्टकामध्ये निवडणुका हा पण विषय तुम्ही घेतलाय, हो राजकारण, हो, दशम निवडणुका. दशम तर दशम दशम साल हा 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 म्हणजे दशम निवडणुकांबद्दल सर भाकीत करावं न करावं हा पण एक विषय आहे खर तर. तो हा ऐका, हा निवडणुकीचं भाकीत करतेवेळी तुम्हाला ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी सूर्य उगवती कुंडली मांडावी. बर. बस. अच्छा. सकाळी 5:30 ग्रह. मग त्या व्यक्तीची कुंडली आणि ही कुंडली यांचा संबंध घ्यायचा नाही घ्यायचा का? जनरल ओके. जर त्या व्यक्तीची घ्यायची असेल तर ज्या दिवशी हा. निवडणूक होणार असेल तर त्या व्यक्तीचं लग्न आणि ती तारीख. अच्छा. बर. समजा त्यावेळेचं धनुलग्न लग्न. असेल तर त्या व्यक्तीच्या तारखेवरती धनुलग्न आपण ऍडजस्ट करून बघायचे. Yes, yes. ओके सर. ठीक आहे. म्हणजे सर अष्टकवर्गावरनं प्रश्नकुंडली मांडून पण त्याप्रमाणे हो अष्टकवर्ग पण हो बघू शकतो का? हो, करू शकतो. आहे, सोय आहे. मग सर एखादा अष्टवर्गामध्ये प्रश्नकुंडलीचा जर पुढचा घेता आला तर नक्की तसा घेणार अजून आणखी आपले बरंच 2-3 बाकी आहे. होतील ना सर ह्याचे? हो, जास्त होतील होतील ना होतील सर? होतील होतील. सगळ्यांना चांगल्यापैकी कळेपर्यंत शिकवणार. तुम्ही तयारी करा, शिकवा, कन्सल्टन्सी करा. त्याशिवाय तुमचं ज्ञान वाढणार नाही. डिपेंडेंट राहू नका. सर कळलं? मी गुगल मीट वरती ट्राय केला छोटासा हा, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो लवकरच आता ते पुढे करेन मी सर. आलं ना. पण ते रेकॉर्डिंग होत नाही ते. रेकॉर्डिंग नाही केलं मी त्याचं, पण मी ट्राय केला म्हणजे अर्धा पाऊण तासाचं असं हे ट्रायल घेतली त्याची. बरोबर झालं ना. दिसतं ना चांगलं. हो 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 सर. फक्त फोन आला की कट होईल. नाही हा ते मी आता दुसरा मोबाईल वापरला त्यामुळे तो काही प्रश्न सवाल नाही आला तो. बरोबर. हा कारण जनरली फोन दिवसात जास्ती येतात, संध्याकाळनंतर जरा नसतात एवढे, त्यामुळे त्या वेळेमध्ये मी ते प्रयत्न ठीक आहे. केला तो. हं. पण गुगल मीट फुकट आहे. राऊंड द क्लॉक हो तुम्ही हो वापरू शकता. हो रेकॉर्डिंग बरोबर. शेअरिंग इज नॉट परमिटेड, आय थिंक सो. हो 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 त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते आधी पाठवून सगळं मग त्याप्रमाणे ते केलं. चालेल चालेल. ठीक आहे. बरं, आणखी कोणाला काय बोलायचं आहे? मग आता कुबल मॅडम समारोप करा. नाही बोलायचं का कोणाला? सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता मला वाटतं मी काही न बोलणंच बरोबर आहे, कारण सगळ्यांना छान कळालंय. आपल्या सरोज मॅडमनी पण त्यांचा फीडबॅक पण छान दिलाय. आज तर तुम्ही म्हणजे कसं कसं बघायचं सर्वाष्टक तर बघणं मेन आहेच, आणि त्याच्यानंतर मग आता इथे रास आणि भावानुसार म्हणजे कुठली रास आणि कुठला भाव बलवान झाला, आणि शिवाय सर्वाष्टकात पण त्याला मार्क हवेत. हे मेन म्हणजे थीम ऑफ द काय म्हणायचं हे क्लास असं म्हटलं तरी चालेल. तर सर अतिशय उत्तम क्लास झालेला आहे, आणि त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी नमस्कार करतो. थँक्यू सर. आणि तुम्ही पुढच्या वेळेस, आणि तुम्ही आता काय म्हणालात ना ते कोष्टक काय दिले ते मला नाही माहिती, ते नंतर मला पण. ते कोष्टक म्हणजे हा त्या कुलकर्णी मॅडम पाठवते. हा म्हणजे ते ह्या अष्टक वर्गावरनं काय काय बघायचं अशा हा, म्हणजे संदर्भात. आपण जनरली काय पाहतो ना मॅडम, तेच बर तेच बर. आता हा निवडणूक आहेत का, हा हा षष्ठस्थान आहे, हो चालेल. नॉमिनल आहे, काय खास नाही हा आहे. हा पण म्हणजे आता आपण त्या जशा म्हणाल्यात ना प्रश्नकुंडली, मग पुढच्या वेळेस म्हणजे आता हो आता ही ही कसं मिथुन लग्नाची ह्या जातकाची पत्रिका आहे, आणि तो आपल्याला समजा काहीतरी प्रश्न विचारतोय नोकरी संदर्भात किंवा व्यवसाय, तर मग आपण लगेच त्यावेळेस आपण प्रश्नकुंडली पण मांडूया, आणि मग इथे मिळालेले अष्टक वर्ग आणि तिथे मिळालं, मग त्याचं कम्पॅरिझन करून मग उत्तर द्यायचं त्याला, असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना? येस हा येस हा येस. हा मग ते ते तुम्ही एकदा आपण म्हणजे काय म्हणायचं प्रॅक्टिकली घेतलं की मग आम्हाला हो छान घेणार कळेल. घेणार हा हा चल. घेणार नक्की आणि थँक्यू. सर नक्की. गुणमिलन पण ते पण आणि ते पण हा नाही नाही, अष्टक गुण वर्ग. ऐका मॅडम, गुणमेलन हा जो भाग आहे ना, हा अष्टक वर्गाशी संबंधित नाही. गुणमेलन हे पूर्णपणे वेगळा भाग आहे, आणि तो एका व्यक्तीने तो निर्माण केलेला आहे, मुळातला नाही. गुणमेलन हे अष्टकवर्गामध्ये येत नाही ते.
नाही पण नाही आहे ना सर? नाही 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 सर. कसं गुण येतात त्याच्यामध्ये कूट दोष चंद्र दोष असं थोडं येतं. ताराचक्र नाही पण आता कुठले भाव आहेत म्हणजे विवाह ह्याच्यासाठी? सप्तम सप्तम स्थान. सप्तम भाव, पंचम भाव नाही नाही किंवा पंचम भाव 12वं वगैरे कसं स्थान, 12 हे नाही बघायचं नाही असं नाही नाही नाही? नाही फक्त त्यांचे ट्रान्झिट गुण. मध्ये जात असताना गुरु कधी लग्न होईल हे तुम्हाला पारंपरिक कुंडलीलाच जावं लागेल. अच्छा, हे पारंपरिक. अष्टक वर्गावर हो. अष्टक वर्गावरती तुमचा संसार चांगला चालेल का त्याच्यामध्ये मार्क कमी येतील काही असतील हेच अच्छा, म्हणजे वैवाहिक म्हणजे सौख्य वगैरे पण बघू शकतो. जे असेल ते. येस सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बरं चला ग्रेटिट्यूड. तुमच्या सगळ्यांच्या थँक्यू ऑल. विनंतीला मान देऊन तिथे मी हो, मीटिंग थँक्यू.